हॅलो एव्हरीवन. कॉन्स्टिट्यूशनल लॉ न्यू चॅलेंजेस चं हे आपलं नवीन लेक्चर आहे आणि यामध्ये आपण मॉड्यूल 4 बघतोय. या आधीच्या लेक्चरमध्ये मॉड्यूल 4 मधला जो आपला पहिला पॉइंट आहे आणि ओव्हरऑल सिलेबस मधला जो 9th पॉइंट आहे सेपरेशन ऑफ पॉवर तो आपण बघितला होता. या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत डेमोक्रॅटिक प्रोसेसेस, जो आपला 10th पॉइंट आहे सिलेबस मधला आणि इथेच आपलं 4th मॉड्यूल सुद्धा कव्हर होणार आहे हे डेमोक्रॅटिक प्रोसेस बघितल्यानंतर. ठीक आहे, डेमोक्रॅटिक प्रोसेस आपल्याला माहिती आहे इंडिया एक डेमोक्रॅटिक कंट्री आहे. सो डेमोक्रॅटिक कंट्री असल्यामुळे डेमोक्रेसीच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आपल्याला दिसून येतात पॉलिटिक्समध्ये, तर ते न्यू चॅलेंजेस म्हणून समोर येताना आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर इलेक्शन कमिशन आहे, त्याचा स्टेटस काय आहे, इलेक्टोरियल रिफॉर्म्स जे झालेले आहेत त्या रिलेटेड गोष्टी आणि कोएलिशन गव्हर्नमेंट आणि मग या गव्हर्नमेंट बरोबर म्हणजेच हे जे स्पष्ट बहुमत न मिळालेली जे सरकार असतात, जी 2-3 पक्षांचे पक्ष एकत्र येऊन जे सरकार बेसिकली स्थापन करतात, मग त्याची स्टॅबिलिटी, ड्युरेबिलिटी आणि मग करप्ट प्रॅक्टिसेस वरती काय सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो हे सगळं आपल्याला या पॉइंट अंडर पाहायचं आहे. आणि त्यानंतर ग्रासरूट डेमोक्रेसी हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ग्रासरूट डेमोक्रेसीमध्ये आपण 73rd अँड 74th ज्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली त्यानंतर पंचायत राज सिस्टीम आणि म्युन्सिपालिटीज हे जे काही एस्टॅब्लिश झालं आणि पंचायत राज सिस्टीम मधून जी ग्रासरूट डेमोक्रेसी इन्शुअर करण्यात येते त्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. आता बघा इथे आपला पहिलाच पॉइंट आहे नेक्सेस ऑफ पॉलिटिक्स. सो नेक्सेस म्हणजे काय बेसिकली, तर nexus means a connection or link between two or more things. दोन किंवा जास्त गोष्टींमधलं कनेक्शन म्हणजे नेक्सस. अ क्लोज रिलेशनशिप और असोसिएशन, एक क्लोज रिलेशन किंवा असोसिएशन, असोसिएटेड असणं, या दोन किंवा जास्त टर्म्स थिंग्स म्हणजे काय तर नेक्सस. किंवा अ नेटवर्क ऑफ म्युच्युअल इन्व्हॉल्वमेंट आणि म्युच्युअल एन्व्हायरमेंटचं नेटवर्क. आता बघा सिंपल वर्ड मध्ये नेक्सिस म्हणजे काय, स्ट्रॉंग कनेक्शन और टायअप. आपल्या सिलेबस मध्ये काय पॉइंट आहे, नेक्सिस ऑफ पॉलिटिक्स म्हणजे राजकारणाचा पॉलिटिक्सचा नेक्सिस म्हणजे संबंध कोणाबरोबर, क्रिमिनल्स आणि बिझनेस बरोबर. क्रिमिनल्स आणि बिझनेस बरोबर राजकारणाचा असलेला संबंध. आता हे डेमोक्रेसीच्या समोरचं काय असणार आहे, अशा पद्धतीचा जर क्रिमिनल्स बरोबर नेक्सस असेल पॉलिटिक्सचा तर काय असणार आहे, हे चॅलेंज असणार आहे डेमोक्रेसीच्या समोरचं, राईट. सो हे आपल्याला इथे बघायचं आहे. आता आधी आपण बघणार आहोत डेमोक्रेटिक प्रोसेस. काय आहे डेमोक्रेटिक प्रोसेस, इंट्रोडक्शन बघा. डेमोक्रेसी इज वन ऑफ द मोस्ट सिग्निफिकंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. डेमोक्रेसी म्हणजेच अर्थात लोकशाही ही काय आहे, मोस्ट सिग्निफिकंट फीचर, एकदम सिग्निफिकंट फीचर आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं. जेव्हा आपण सेलियंट फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन शिकतो तर त्यामध्ये डेमोक्रेसी किंवा डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट हा एक अत्यंत महत्वाचा पॉइंट आपण शिकलेलो आहोत. इंडिया इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट डेमोक्रेसी. भारत ही जगातली सर्वात मोठी डेमोक्रेसी आहे. बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलर सॉव्हर्निटी, पॉलिटिकल इक्वॅलिटी, अकाउंटेबिलिटी अँड रूल ऑफ लॉ. इंडियाची डेमोक्रेसी कशावर बेस्ड आहे, या सगळ्या प्रिन्सिपल्स वरती ती बेस्ड आहे. द डेमोक्रेटिक प्रोसेस इज नॉट लिमिटेड टू इलेक्शन्स अलोन. बघा डेमोक्रेटिक प्रोसेस, लोकशाही म्हणजे फक्त लोकांनी निवडणुकीतून आपले लोकप्रतिनिधी निवडून देणं इथपर्यंत मर्यादित नसून इट इन्क्लूड्स द एंटायर सिस्टीम थ्रू विच सिटीजन पार्टिसिपेट इन गव्हर्नन्स. हे काय इन्क्लूड करतं, एक एंटायर सिस्टीम इन्क्लूड करतं थ्रू विच सिटीजन्स पार्टिसिपेट इन गव्हर्नन्स. आणि या सिस्टीम थ्रू, या एंटायर सिस्टीम थ्रू सिटीजन पार्टिसिपेट करू शकतात कशामध्ये, गव्हर्नन्स मध्ये, पॉलिटिकल पार्टीज फंक्शन मध्ये, रिप्रेझेंटेटिव्ह आर इलेक्टेड अँड द इन्स्टिट्यूशन्स एन्श्युअर फ्री अँड फेअर ऍडमिनिस्ट्रेशन. डेमोक्रेटिक प्रोसेस म्हणजे काय तर पार्टिसिपेशन ऑफ सिटीजन इन गव्हर्नन्स, म्हणजे जे गव्हर्नन्स सुरू आहे, जो काही राज्यकारभार चाललेला आहे, या राज्यकारभारामध्ये लोकांचं, सामान्य लोकांचं सुद्धा पार्टिसिपेशन असणं. त्याचबरोबर पॉलिटिकल पार्टीजचं जे काही फंक्शन्स, त्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह आर इलेक्टेड, जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात
जे आपल्याला लोकसभेत राज्यसभेत जे लोक दिसतात ते इलेक्टेड असले पाहिजेत, ते कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रकारे आधीची जनरेशन पुढे येणं या प्रकारातून आलेले नाही, तर ते रिप्रेझेंटेटिव्ह कसे असणार आहेत, इलेक्टेड असणार आहेत. राजाचा मुलगा राजा किंवा राणीची मुलगी राणी असं इथे नसणार आहे. अँड इन्स्टिट्यूशन्स आर एन्श्युअर फ्री अँड फेअर ऍडमिनिस्ट्रेशन, आणि ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या फ्री आणि फेअर ऍडमिनिस्ट्रेशन एन्श्युअर करतात. सो ही काय आहे, एक डेमोक्रेटिक प्रोसेस आहे. हाऊएव्हर द इंडियन डेमोक्रेटिक प्रोसेस फेसेस सिरियस चॅलेंजेस. बघा, इंडियन डेमोक्रेटिक जी प्रोसेस आहे म्हणजे इंडियन डेमोक्रेसीचं जे स्मूथ फंक्शनिंग आहे तिथे खूप सारे चॅलेंजेस, सिरियस चॅलेंजेस आपल्याला नवीन काळामध्ये दिसून येतात, न्यू चॅलेंजेस दिसून येतात. सच ॲज कोणत्या प्रकारचे आहेत बघा, इन्क्रीजिंग क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. पॉलिटिक्समध्ये क्रिमिनलायझेशन झालेलं मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतं. द इन्फ्लुएन्स ऑफ मनी अँड बिझनेस इंटरेस्ट. मनी पॉवर, मसल पॉवर आपल्याला दिसून येते. weaknesses in इलेक्टोरल रिफॉर्म्स. इलेक्टोरल रिफॉर्म्स मध्ये वीकनेसेस दिसून येतात. कोइलेशन इनस्टॅबिलिटी, युतीच्या सरकारांमुळे जी काही इनस्टॅबिलिटी येते. त्यानंतर नीड फॉर स्ट्रॉंगर ग्रासरूट डेमोक्रेसी, आणि ग्रासरूट डेमोक्रेसीची स्ट्रॉंगर ग्रासरूट डेमोक्रेसीची गरज सुद्धा हायलाइट होताना दिसत आहे न्यू चॅलेंजेस मध्ये. इंडियन कॉन्स्टिट्युशनल लॉ मध्ये जेव्हा आपण डेमोक्रेटिक प्रोसेस बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की या डेमोक्रेटिक प्रोसेसमध्ये हे चॅलेंजेस आहेत. नेक्सेस ऑफ पॉलिटिक्स विथ क्रिमिनल्स अँड बिझनेस. आपल्या सिलेबस मधला हा पहिला पॉइंट आहे. 10 पॉइंट अंडर 10.1 असं आपल्याला म्हणता येईल की नेक्सेस ऑफ पॉलिटिक्स विथ क्रिमिनल्स अँड बिझनेसेस. One of the gravest and most alarming threats to Indian democracy today is increasing nexus between politics, criminal and business interest. Increasing nexus, संबंध, कोणाकोणामधला संबंध, पॉलिटिक्स, क्रिमिनल्स आणि बिझनेस इंटरेस्ट मधला संबंध हा इंडियाच्या डेमोक्रेसी मधला एक मोठा थ्रेट झालेला आहे आत्ताच्या काळामध्ये. डेमोक्रेसी इज एक्सपेक्टेड टू फंक्शन थ्रू फ्री चॉईस ऑफ सिटीजन अँड क्लीन गव्हर्नन्स. डेमोक्रेसी हे एक्सपेक्ट करते की एक्सपेक्टेड असतं डेमोक्रेसीचं फंक्शन कसं, फ्री चॉईस ऑफ सिटीजन. सिटीजनचा चॉईस फ्री असला पाहिजे आपण आपला नेता निवडताना किंवा आपलं गव्हर्नमेंट निवडताना, आणि क्लीन गव्हर्नन्स तिथे दिसला पाहिजे. पण when individuals with criminal background enter into politics, जेव्हा क्रिमिनल बॅकग्राऊंडचे लोक पॉलिटिक्स मध्ये एंटर करतात, गुन्हेगार लोक जेव्हा पॉलिटिक्स मध्ये एंटर करतात, when elections are heavily influenced by corporate or illegal funding, जेव्हा एखादी पर्टिक्युलर कॉर्पोरेशन, पर्टिक्युलर कंपनी, त्याचे ओनर जेव्हा इलेक्शनसाठी फंड्स देतात, मोठ्या प्रमाणावर पैसा देतात. बघा, हे कशासाठी असतं, हे आपले बिझनेस इंटरेस्ट टिकवून ठेवण्यासाठी असतं. जर हे गव्हर्नमेंट जिंकलं या सगळ्या फंडिंग्स केल्यानंतर, तर त्या पर्टिक्युलर कंपनीला टेंडर्स मिळणार असतात, पर्टिक्युलर कंपनीचं भलं होणार असतं. सो आपल्याला इलिगल फंडिंग दिसतं. द डेमोक्रेटिक प्रोसेस बिकम डिसऑर्डेड. सो याच्या सगळ्या बाजूने डेमोक्रेटिक प्रोसेस काय होतीये, ती प्रचंड प्रमाणामध्ये हॅम्पर होताना आपल्याला दिसते. दिस अनहेल्दी अलायन्स. बघा, पॉलिटिक्स मध्ये क्रिमिनल्स येणं, क्रिमिनल्स निवडणुकीसाठी उभं राहणं असेल किंवा इलिगल फंडिंग बिझनेसेस कडून होणं असेल, हे सगळंच ही अलायन्स जी आहे ती पॉलिटिकल पॉवर, क्रिमिनल नेटवर्क्स आणि इकॉनॉमिक इन्फ्लुएन्स इज कॉमनली रेफर्ड ॲज क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स आपल्याला कशाला म्हणता येईल, तर पॉलिटिकल पॉवर, त्याचबरोबर क्रिमिनल नेटवर्क, पॉलिटिकल पॉवर, क्रिमिनल नेटवर्क आणि इकॉनॉमिक इन्फ्लुएन्स या सगळ्यांचं कॉमनली रेफर्ड केलं जात आहे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स म्हणून. इट अंडरमाइन्स द व्हेरी फाउंडेशन ऑफ कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नन्स. हे अंडरमाइन करतंय एक कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नन्सचं एक व्हेरी फाउंडेशन अँड वीकन्स पब्लिक कॉन्फिडन्स इन डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन. पब्लिकचा जो कॉन्फिडन्स आहे तोच वीकन करताय. बघा, जेव्हा क्रिमिनल्स उभे राहतात तेव्हा एक जनरल पब्लिकमध्ये नोशन आपल्याला दिसून येतं की कायच भलं होणार आहे किंवा कोणच आपलं भलं करणार आहे, किंवा ह्यातलं क्रिमिनल्स मधला अजून भयानक क्रिमिनल्स निवडण्यापेक्षा बरा क्रिमिनल निवडू, अशा पद्धतीची मेंटॅलिटी दिसून येते. सो
हे काय आहे, पब्लिकला वोट करावंच न वाटणं, कॉन्फिडन्सच म्हणजे डेमोक्रेटिक प्रोसेसवरचा कॉन्फिडन्सच काय होत चाललेला आहे, कमी कमी होताना आपल्याला दिसतोय. सो हे एक सिरियस चॅलेंज आहे, न्यू चॅलेंज आहे. ठीक आहे. मीनिंग अँड कन्सेप्ट. क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स रेफर्स टू द फेनोमेना वेअर person accused or convicted of serious or criminal offenses increasingly enter legislature, political parties and even executive offices. बघा, क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स मध्ये आपल्याला असं दिसून येतं की जे पर्सन, जी माणसं अक्युज्ड आहेत किंवा कन्व्हिक्ट झालेली आहेत, ज्यांच्या विरोधातला गुन्हा सुद्धा सिद्ध झालेला आहे, सिरियस ऑफेन्सेस असतात, क्रिमिनल ऑफेन्सेस, ते सुद्धा लेजिस्लेचर मध्ये एंटर करतायत, पॉलिटिकल पार्टीज मध्ये जात आहेत, त्यांना तिकीट सुद्धा मिळतात पॉलिटिकल पार्टीजचे, अँड इव्हन एक्झिक्युटिव्ह ऑफिसेस, आणि एक्झिक्युटिव्ह ऑफिसेस मध्ये सुद्धा आपल्याला हे लोक क्रिमिनल्स दिसून यायला लागलेले आहेत. सच इंडिव्हिज्युअल्स ऑफन यूज देअर पॉवर नॉट फॉर पब्लिक वेलफेअर बट पर्सनल गेन. बघा, अशा पद्धतीचे क्रिमिनल, अशा पद्धतीचे क्रिमिनल बॅकग्राऊंड असणारे लोक जेव्हा पॉलिटिक्समध्ये एंटर होतात, जेव्हा त्यांना एखाद्या पॉलिटिकल पार्टीमध्ये एंट्री मिळते, तर तेव्हा ते पब्लिक वेलफेअरचं काम करण्यापेक्षा काय करतात, पर्सनल गेनकडे लक्ष देतात. प्रोटेक्शन फ्रॉम लॉ अँड एक्सपान्शन ऑफ इन्फ्लुएन्स. ठीक आहे. ते स्वतःला कायद्यापासून वाचवू पाहायला लागतात, त्याचबरोबर इन्फ्लुएन्स एक्सपांड करायला लागतात, त्यांचा इन्फ्लुएन्स अधिक अधिक वाढवतात बॅड साईडने. अलॉंग साइड दिस, लार्ज बिझनेस हाऊसेस and corporate groups frequently provide financial support to political parties. पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टीज ना काही बिझनेस ग्रुप्स किंवा लार्ज कॉर्पोरेट ऑफिसेस, कॉर्पोरेट ग्रुप्स काय करतात, फायनान्शियल फंडिंग देतात, फायनान्शियल सपोर्ट देतात. त्यातून काय क्रिएट होतं, त्यातून एक डेंजरस कॉम्बिनेशन आपल्याला दिसून येतं. मनी पॉवर, वेल्थ ऑफ कॉर्पोरेट फंडिंग, वेल्थ अँड कॉर्पोरेट फंडिंग मिळणं, कॉर्पोरेट ग्रुप कडून पैसे मिळणं एखाद्या पॉलिटिकल पार्टीसाठी. सो हे झाली मनी पॉवर. मसल पॉवर, क्रिमिनल इंटिमिडेशन अँड व्हायलन्स, जे क्रिमिनल्स आहेत, अक्युज्ड आहेत किंवा ज्यांच्या विरोधात कन्व्हिक्शन सुद्धा झालेलं आहे, असे लोक येणं म्हणजेच काय, मसल पॉवर आहे. त्यांची सोसायटीमध्ये ऑलरेडी दबदबा आहे की खूप जास्त इन्फ्लुएन्शियल व्यक्ती आहे. पॉलिटिकल पॉवर, ऍक्सेस टू स्टेट मशिनरी. सो पॉलिटिकल पॉवर म्हणजे काय, स्टेटच्या मशिनरीमध्ये एकदम इझी ऍक्सेस असणं. या सगळ्यातून काय रिझल्ट मिळतो आपल्याला, इलेक्शन बिकम लेस अबाउट पब्लिक सर्व्हिस अँड मोर अबाउट कंट्रोल, प्रॉफिट अँड डॉमिनन्स. बघा, लोककल्याण एका बाजूला राहतं, हेल्दी गव्हर्नमेंट एका बाजूला राहतं, हेल्दी डेमोक्रेटिक प्रोसेस एका बाजूला राहते, आणि आपल्याला दिसून येतं मनी पॉवर, मसल पॉवर, पॉलिटिकल पॉवर. आणि त्यातून काय होतंय, पब्लिक सर्व्हिसेस होतच नाहीयेत, तर कंट्रोल दिसतोय, आम्हाला स्वतःला वेल्दी व्हायचंय, अजून अधिक पैसे कमवायचे आहेत, मसल पॉवरने अजून आपला इन्फ्लुएन्स वाढवायचा आहे, क्रिमिनल्स दिसत आहेत, त्याचबरोबर कॉर्पोरेट फंडिंग दिसतंय, प्रॉफिट दिसतोय प्रत्येकाचा, कॉर्पोरेशनचा, कॉर्पोरेट फंडिंग मागे काहीतरी रोल आहे, काहीतरी त्यांची भूमिका आहे, काहीतरी त्यांना हवंय. त्यांना जेव्हा हे पॉलिटिकल पार्टीज जिंकतील, त्यानंतर स्वतःचा गेन ते बघतायत. त्यानंतर डॉमिनन्स एक दिसून येतो सोसायटीमध्ये या सगळ्या गोष्टींचा. सो यातून इलेक्शन फ्री फेअर न राहता किंवा एक प्रकारे पब्लिक सर्व्हिस इलेक्शन्स न बनता काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला चुकीच्या गोष्टी इथे दिसून येत आहेत. सो हा नेक्सस आहे पॉलिटिक्सचा, क्रिमिनल्स बरोबर आणि बिझनेसेस बरोबर. आता कॉजेस काय आहेत या नेक्सेसचे, सेव्हरल फॅक्टर्स आहेत, हॅव कॉन्ट्रीब्युटेड टू ग्रोथ ऑफ दिस नेक्सेस. हा संबंध डेव्हलप होण्यामध्ये अनेक फॅक्टर्सनी आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. हाय कॉस्ट इलेक्शन, पहिलं तर हाय कॉस्ट इलेक्शन्स हॅव इन इंडिया हॅव बिकम एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह. आपल्याला माहिती आहे, खूप पैसा, पाण्यासारखा पैसा ओतला जातो इंडियामध्ये इलेक्शनसाठी. इव्हन ग्रामपंचायत लेवलला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पैसा जाताना आपल्याला दिसतो. सो कंटेस्टिंग इलेक्शन्स रिक्वायर ह्यूज रिसोर्सेस. कशासाठी लागतात त्यांना, कॅम्पेन्स करायचे असतात, रॅलीज काढायच्या असतात. या कॅम्पेन्स आणि रॅलीज ज्या इलेक्शन्समध्ये दिसतात त्या फार कॉस्ट इफेक्टिव्ह नसतात, खूप पैसा त्याच्यामध्ये ओतलेला असतो. ऍडव्हर्टाइजमेंट असतात, मीडिया कव्हरेज असतं. ऍडव्हर्टाइजमेंट, एका बॅनरचे, छोट्या बॅनर्सचे पैसे किती लागतात, तर मग एवढे मोठे फ्लेक्स, एवढे मोठे बॅनर्स, ह्याच्यामध्ये खूप पैसा लागतो ऍडव्हर्टाइजमेंट करायला, त्याबरोबर मीडियाचं कव्हरेज मिळवायला. सोशल मीडिया प्रमोशन, सोशल मीडियावरती जे प्रमोशन करायचं असतं, वेगवेगळ्या सोशल मीडिया मधून आपलं जे गेन साधायचं असतं, त्यासाठी पैसे लागतात.
मोबिलायझेशन ऑफ वोट, बूथ लेवल मॅनेजमेंट, सगळ्या छोट्या छोट्या लेवलच्या ज्या मॅनेजमेंट्स असतात त्या करण्यासाठी म्हणून काय लागतं, मनी लागतो, पैसा लागतो. सो ड्यू टू सच हाय कॉस्ट पॉलिटिकल पार्टीज ऑफन डिपेंड ऑन वेल्दी इंडिव्हिज्युअल. सो ह्या सगळ्या हाय कॉस्टमुळे जे पॉलिटिकल पार्टीज असतात ते जे श्रीमंत लोक आहेत, वेल्दी इंडिव्हिज्युअल्स आहेत, त्यांच्यावरती डिपेंड असतात. आणि ह्या वेल्दी इंडिव्हिज्युअल्सचा काय गेन असतो याच्या मागे, किंवा काय हेतू असतो याच्या मागे, तर आमचं भलं व्हायला हवं. सो दोन्ही बाजूनी आपल्याला ही सिच्युएशन दिसते, इन्क्लुडिंग दोज विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड हु कॅन फायनान्स इलेक्शन्स. सो इलेक्शनसाठी जे लोक पैसे देऊ शकतात, ज्यांच्याकडे तेवढी पॉवर आहे, मनी पॉवर आहे, त्यांच्यावरती या पॉलिटिकल पार्टीज डिपेंड असतात. आणि अगेन जेव्हा वेळ येते, ह्या पॉलिटिकल पार्टी सत्तेत येतात, तेव्हा ह्या इंडिव्हिज्युअल्ससाठी त्या काम करतात. पब्लिक वेलफेअर एका बाजूला जातं. ठीक आहे. डिपेंडन्स ऑन मनी पॉवर. सो इथे काय आहे, डिपेंडन्स ऑफ मनी पॉवर आपल्याला दिसतं, कारण पैसे कुठे लागतात ते आपल्याला कळलं. सो पॉलिटिकल पार्टीज रिलाय हेवीली डोनेशन फ्रॉम कॉर्पोरेट हाऊसेस कडून मिळणाऱ्या डोनेशन्स वरती ते डिपेंडेंट असतात, कॉन्ट्रॅक्टर्स वरती. आता बघा, ह्या कॉन्ट्रॅक्टरनी इलेक्शनच्या आधी पैसे दिलेले आहेत पॉलिटिकल पार्टीजना. सो आता पॉलिटिकल पार्टीज जेव्हा इलेक्ट होऊन बसतील तेव्हा त्यांच्यावरती काय लोड येणार आहे, की ह्या कॉन्ट्रॅक्टर्सनाच कॉन्ट्रॅक्ट द्यायचे आहेत गव्हर्नमेंटचे. सो वेल्दी इंडिव्हिज्युअल्स, दिस डिपेंडन्स एनकरेज, हे डिपेंडन्स काय एनकरेज करताय, करप्शन इन गव्हर्नन्स. इथे आपल्याला बेसिक करप्शन दिसणार आहे. पॉलिसी डिसिजन्स फेवरिंग बिझनेस ग्रुप. सो पॉलिसी, मी जसं सांगितलं की उद्या जे पॉलिसी डिसिजन्स लेजिस्लेचर घेणार आहे त्याचा जो पाया आहे तो त्यांच्या इलेक्शन कॅम्पेन मध्ये ज्या लोकांनी पैसे दिले तिथेच आहे. तिथे पब्लिकचं भलं आणि ह्या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात. ही रियालिटी आहे किंवा हे चॅलेंज आहे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्युशनल लॉ समोरचा. इलिगल फंडिंग आपल्याला दिसतं, ब्लॅक मनी सर्क्युलेशन सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसून येतं. दस बिझनेस इंटरेस्ट बिगेन इन इन्फ्लुएन्स डेमोक्रॅटिक डिसिजन मेकिंग. सो जे बिझनेसचा इंटरेस्ट आहे ते कशाला इन्फ्लुएन्स करतंय, डिसिजन मेकिंगला. रिड्यूस गव्हर्नन्स टू मार्केट प्लेस ऑफ पॉवर, आणि गव्हर्नन्स मार्केट प्लेस ऑफ पॉवर कडे जात आहे. विनॅबिलिटी फॅक्टर, आता जिंकण्यासाठीची स्पर्धा आहे, आता ह्याचा काय फॅक्टर आहे, पॉलिटिकल पार्टीज फ्रिक्वेंटली जस्टिफाय गिव्हिंग तिकीट्स टू क्रिमिनल कॅन्डिडेट्स ऑन द बेसिस ऑफ विनॅबिलिटी. सच कॅन्डिडेट्स ओपन पजेस स्ट्रॉंग लोकल इन्फ्लुएन्स. आपण जिंकू शकतो ही खात्री असते काही क्रिमिनल्स कडून पॉलिटिकल पार्टीजना, कारण त्यांचा स्ट्रॉंग होल्ड असतो लोकल लेवलवरती, किंवा लोकल लेवलला ते स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स करू शकतात, म्हणून क्रिमिनल्सना तिकीट्स दिले जातात. ठीक आहे. आणि मग त्यानंतर काय आहे, फायनान्शियल स्ट्रेंथ असते क्रिमिनल्सकडे. ॲबिलिटी टू मोबिलाइज क्राऊड्स, त्यांच्याकडे क्राऊडला मॅनेज करण्याची ॲबिलिटी असते. नेटवर्क ऑफ कोअर्शन अँड इंटिमिडेशन. दिस क्रिएट्स अ सायकल वेअर क्रिमिनल्स बिकम लॉ मेकर्स, फर्दर वीकनिंग द इंटिग्रिटी ऑफ लेजिस्लेचर. आणि हीच सायकल इथे सुरू होते. लोकल लेवलला त्यांचा होल्ड आहे म्हणून तिकीट देणं, आणि मग ते क्रिमिनल्सच लॉ मेकर्स बनतायत. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे फॅक्टर दिसून येत. वीक एन्फोर्समेंट ऑफ लॉ. इथे आपल्याला अजून एक गोष्ट दिसते की वीक एन्फोर्समेंट दिसते लॉची. ऑल दो लॉ एक्झिस्ट अगेन्स्ट करप्ट प्रॅक्टिसेस. आपल्याला माहिती आहे करप्शनच्या विरोधामध्ये अनेक लॉ आहेत, अनेक गोष्टी आहेत, कॉन्स्टिट्यूशन आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण तरी सुद्धा देअरफॉर एन्फोर्समेंट रिमेन वीक बिकॉज ऑफ, तरी सुद्धा एन्फोर्समेंट, या लॉजची एन्फोर्समेंट आपल्याला त्या प्रमाणावरती दिसून येत नाहीये. असं का घडतंय, तर पॉलिटिकल इंटरफेरन्स इन इन्व्हेस्टिगेशनच प्रॉपर होत नाही पॉलिटिकली. आता बघा, हे सर्कल आहे ना, इथे फंडिंग करणारं कोणीतरी आहे, क्रिमिनल्सच पुन्हा लॉ मेकर्स होत आहेत, पुन्हा ते लॉ ब्रेक करणाऱ्यांना पण तिथे त्यांचाच रोल दिसतोय इन्व्हेस्टिगेशन मध्ये. सो डिले इन क्रिमिनल ट्रायल सुद्धा इथे दिसत आहेत. लॅक ऑफ स्पीडी जस्टिस आहे, मिसयूज ऑफ पॉवर टू एस्केप अकाउंटेबिलिटी. सो इथे जी पॉवर आहे तिचा मिसयूज सुद्धा होतो या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी. सो एन्फोर्समेंट ऑफ लॉ आपल्याला इथे दिसून येत नाही. आणि खूप केसेस आहेत ज्या वर्षानुवर्ष पेंडिंग आहेत, आणि या पेंडिंग केसेसमध्ये जे अक्युज्ड आहेत ते मस्तपैकी इलेक्शन्स लढवत आहेत, आणि अक्युज्ड कॅन्डिडेट्स कंटिन्यू टू कंटेस्ट इलेक्शन्स विदाउट कॉन्सिक्वेन्सेस. सो इथे काही घडत नाहीये. कॉन्सिक्वेन्सेस ऑफ दिस नेक्सेस. आता बघा, हा जो संबंध आहे क्रिमिनल्स बरोबरचा आणि बिझनेसेस बरोबरचा, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होत आहेत. नेक्सेस बिटवीन क्रिमिनल्स, पॉलिटिक्स अँड बिझनेस हॅव सेव्हियर implications फॉर इंडियन डेमोक्रेसी.
weakening of democratic values such as fairness, equality and accountability. आपल्याला माहिती आहे डेमोक्रेटिक व्हॅल्यूज इथे वीकन होणार आहेत. जर क्रिमिनल्स पॉलिटिक्स मध्ये येत असतील तर काय डेमोक्रेटिक व्हॅल्यूज राहणार आहेत मला सांगा. त्याच्यामुळे क्रिमिनल्स येत आहेत किंवा बिझनेस फंडिंग होत आहे तर तिथे आपल्याला काय दिसणार आहे, वीकनिंग ऑफ डेमोक्रेटिक व्हॅल्यू दिसणार आहे. राईज ऑफ करप्शन, करप्शन वाढतंय, एक सर्कल तयार होतं आणि त्याच्यामध्ये काय होतंय, करप्शन वाढतंय. मिसयूज ऑफ स्टेट मशिनरी फॉर प्रायव्हेट इंटरेस्ट, आणि स्टेटची जी मशिनरी आहे ती प्रायव्हेट इंटरेस्टसाठी वापरली जाते. डिक्लाइन इन पब्लिक ट्रस्ट इन इलेक्शन्स अँड रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स. डिक्लाइन इन पब्लिक ट्रस्ट, जो पब्लिकचा ट्रस्ट असतो तो कमी व्हायला लागलेला आहे आपल्याला दिसतंय. हे आपण आजूबाजूला सुद्धा बघू शकतो की इलेक्शन्स बद्दल फार जे कॉमन पब्लिक आहे त्यांना फार आस्था किंवा फार होप्स राहिलेला नाहीयेत. ठीक आहे, कारण ह्या गोष्टी ते बघतायत. थ्रेट टू रूल ऑफ लॉ, रूल ऑफ लॉ ला एक थ्रेट आपल्याला इथे दिसून येते. इरोजन ऑफ कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी, कॉन्स्टिट्यूशनने जी मोरॅलिटी सांगितली ती कुठेतरी निघून चाललेली आहे, कारण गव्हर्नन्स बिकम ड्रायव्हन बाय पॉवर रॅदर दॅन जस्टिस. सो जे गव्हर्नन्स आहे ते आपल्याला पॉवरचं दिसतंय, जस्टिस कुठेच दिसत नाहीये, कमी दिसतोय किंवा काय खूप जास्त गडबड दिसते आपल्याला डेमोक्रेटिक प्रोसेसमध्ये. पॉलिसी मेकिंग इन्फ्लुएन्स बाय वेस्टेड इंटरेस्ट रॅदर दॅन पब्लिक वेलफेअर अँड डेव्हलपमेंट. सो पॉलिसी मेकिंग जी आहे ती गव्हर्न होतीये कशातून, वेस्टेड इंटरेस्ट थ्रू रॅदर दॅन पब्लिक वेलफेअर. सो कोणाचे तरी इंटरेस्ट आहेत, बिझनेसेसचे इंटरेस्ट आहेत, क्रिमिनल्सचे इंटरेस्ट आहेत, सो ते इंटरेस्ट फुलफिल करण्यामध्ये सगळी पॉवर चाललेली आहे. अल्टिमेटली डेमोक्रेसी सफर्स वेन क्रिमिनल्स ऑक्युपाय पोझिशन मेंट फॉर पब्लिक सर्व्हिसेस. डेमोक्रेसी कधी सफर करते, वेन क्रिमिनल्स ऑक्युपाय पोझिशन मेंट फॉर पब्लिक सर्व्हिसेस. पब्लिक सर्व्हिसेस साठी ज्या पोझिशन्स असतात, लोककल्याणासाठी ज्या काही सर्व्हिसेस आहेत, ज्या काही पोझिशन्स आहेत, ज्या काही लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह मधल्या जागा आहेत, त्या जेव्हा क्रिमिनल्स ऑक्युपाय करायला लागतात तेव्हा काय तयार होतो, प्रॉब्लेम तयार होतो. ओव्हरऑल डेमोक्रेटिक प्रोसेसवरती क्वेश्चन निर्माण होतो. आता ज्युडिशियल रिस्पॉन्स काय आहेत, आपण केस लॉज इथे बघणार आहोत. रिकॉग्नायझिंग द सिरियसनेस ऑफ द इश्यू. बघा आता इथे इश्यू तर आपल्याला कळला, हा इश्यू आहे, हे घडतंय का, तर हो घडतंय. चॅलेंज आहे का, हे तर खूप मोठं चॅलेंज आहे. पण मग सुप्रीम कोर्टानं सुद्धा काय इंटरव्हीन केलंय डेमोक्रेटिक इंटिग्रिटी मेंटेन करण्यासाठी आणि जजमेंट्स दिलेले आहेत. असोसिएशन ऑफ फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2002. 2002 ची ही केस आहे. सुप्रीम कोर्ट हे दॅट वोटर्स हॅव अ फंडामेंटल राईट टू नो द बॅकग्राऊंड ऑफ कॅन्डिडेट कंटेस्टिंग इलेक्शन. सुप्रीम कोर्टानं सांगितलं की वोटर्सना राईट आहे कशाचा, हा फंडामेंटल राईट्स आहे वोटरचा, राईट टू नो काय आहे तर बॅकग्राऊंड ऑफ कॅन्डिडेट्स. आता कॅन्डिडेट्सचं बॅकग्राऊंड माहिती असणं फार जास्त गरजेचं आहे की त्याच्यावर किती केसेस होत्या, काय प्रूव्ह झालेल्या केसेस आहेत वगैरे वगैरे. हे सर्व बॅकग्राऊंड कॅन्डिडेट्सचं कोणाला कळलं पाहिजे, सिटीजन्सना, वोटर्सना कळलं पाहिजे. सो देअरफॉर कॅन्डिडेट्स मस्ट डिस्क्लोज, कॅन्डिडेट्सने काय काय डिस्क्लोज केलं पाहिजे, क्रिमिनल जो त्यांचा रेकॉर्ड असतो, त्यानंतर ॲसेट्स अँड लायबिलिटीज, त्यांच्याकडे किती पैसा आहे, त्यांच्या नावावर काय काय गोष्टी आहेत, किंवा लायबिलिटीज काय आहेत, त्यांच्यावर काय कर्ज आहे, काय गोष्टी आहेत, तर त्या सगळ्या काय करायच्या आहेत, मेन्शन करायच्या आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशन सुद्धा कॅन्डिडेटने सांगायचं आहे. दिस जजमेंट स्ट्रेंथन इलेक्टोरल ट्रान्सपरन्सी अँड वोटर अवेअरनेस. बघा आधी जे आपल्याला फॅक्टर्स दिसत होते, 2002चं केस आहे, त्याच्या आधीच्या मॅटर्समध्ये आपल्याला दिसत होतं की खूप जास्त आपण जे वरती प्रॉब्लेम्स डिस्कस केले ते प्रॉब्लेम होते. पण मग सुप्रीम कोर्टाने इंटरव्हीन करून काय सांगितलं, सगळ्या लोकांना, सगळ्या वोटर्सना हा राईट आहे की ते जे कॅन्डिडेट्स उभे आहेत त्यातल्या एकाला कोणाला तरी त्यांना वोट द्यायचंय. सो त्यापूर्वी त्यांना हे जाणून घेण्याचा अधिकार आहे की त्यावर कोणत्या क्रिमिनल केसेस आहेत का, त्याचबरोबर त्यांच्या ॲसेट्स काय आहेत, लायबिलिटीज काय आहेत, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय झालेलं आहे. आता पब्लिक इंटरेस्ट फाउंडेशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018 ची केस आहे. कोर्ट एक्सप्रेस डीप कन्सर्न ओव्हर क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. या केसमध्ये कोर्टानं एक डीप कन्सर्न व्यक्त केला क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्सच्या संदर्भात. क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स जे होतंय, जिथे आपण बघतोय की मनी पॉवर, मसल पॉवर आणि पॉलिटिकल पॉवर यूज करून जे क्रिमिनलायझेशन सुरू आहे, यातून जे क्रिमिनलायझेशन होतंय, तर डेमोक्रेसी कॅनॉट सर्व्हाइव्ह इफ लेजिस्लेचर्स आर फिल्ड विथ individuals facing serious criminal charge.
सो डेमोक्रेसीचा जे मूळ आहे, जे रूट आहे, तेच चॅलेंज होणार आहे किंवा ते डेमोक्रेसी सर्वाईव्ह करू शकणार नाहीये जर अशा पद्धतीने क्रिमिनल बॅकग्राऊंड असणारे, क्रिमिनल रेकॉर्ड असणारे लोक जर लेजिस्लेचरमध्ये, म्हणजे जिथे लॉ मेकिंग होते, लॉ मेकिंग इन्स्टिट्यूशन मध्ये, लॉ मेकिंग ऑर्गन मध्ये जर अशा पद्धतीने क्रिमिनल्स बसले तर काय होईल? सो हा खूप सिरियस गोष्ट आहे. सिरियस क्रिमिनल चार्जेस असणारे लोक अशा पद्धतीने बसणं. सो कोर्टाने इथे काय डायरेक्शन दिल्या? पॉलिटिकल पार्टीज मस्ट पब्लिसाइज क्रिमिनल रेकॉर्ड्स ऑफ कॅन्डिडेट. सो आता इथे पॉलिटिकल पार्टीजची जबाबदारी आहे की तुम्ही जर एखाद्या कॅन्डिडेटला उभं करताय तर त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड तुम्ही काय करा, पब्लिकला ओपन करा. वोटर्स मस्ट बी इन्फॉर्म थ्रू न्यूजपेपर अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया. वोटर्सना हे जाणून घेण्याचा अधिकार आहे, राईट टू नो आहे. सो न्यूजपेपर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामधून ते सांगितलं गेलं पाहिजे. पार्टीज मस्ट जस्टिफाय द सिलेक्शन ऑफ सच कॅन्डिडेट्स. आणि पार्टीजने तुम्ही अशा पद्धतीचा कॅन्डिडेट का सिलेक्ट केलात हे जस्टिफाय केलं पाहिजे. ठीक आहे. द जजमेंट एम्फसाइज दॅट अर्जंट नीड फॉर पॉलिटिकल अकाउंटेबिलिटी अँड इलेक्टोरल रिफॉर्म. हे 2018चं जे जजमेंट आहे त्यांनी एक ऍड्रेस केलं की आता खूप जास्त झालंय किंवा डोक्यावरनं पाणी गेलंय, अशा पद्धतीने जर क्रिमिनल लेजिस्लेचरमध्ये बसायला लागले तर इंडियाच्या डेमोक्रेसीचं कायच होईल. आणि मग ही नीड लक्षात आल्यानंतर हे जजमेंट आलंय आणि त्यातून काय आपल्याला दिसतंय की पॉलिटिकल अकाउंटेबिलिटी आणि इलेक्टोरल रिफॉर्म्स एन्श्युअर करण्यात आलेले आहेत किंवा अर्जंट नीड त्याची आपल्या समोर आलेली आहे. आता ह्या सगळ्या नेक्सेसचं कन्क्लुजन काय आहे, संबंधाचं कन्क्लुजन काय आपल्याला देता येईल? द नेक्सेस ऑफ पॉलिटिक्स विथ क्रिमिनल अँड बिझनेसेस रिप्रेझेंट वन ऑफ द बिगेस्ट चॅलेंज ऑफ इंडियन डेमोक्रेसी. यातून आपल्याला दिसतं की इंडियन डेमोक्रेसीच्या समोरचं एक बिगेस्ट चॅलेंज आहे. आपण बघितलं कशा पद्धतीने हे बिगेस्ट चॅलेंज ठरतंय. अनलेस अर्जंट रिफॉर्म्स आर इंट्रोड्यूस टू क्रब मनी पॉवर, डिस्क्वालिफाय क्रिमिनल कॅन्डिडेट्स अँड इन्शुअर ट्रान्सपरंट फंडिंग. आजच्या घडीला सुद्धा आपल्याकडे अजूनही आपल्याला रिफॉर्म्स करायला स्कोप आहे. अजूनही रिफॉर्म्स आपल्याला करावे लागणार आहेत की इथे जे मनी पॉवर वापरली जाते, आपण जे मोठे मोठे कॅम्पेन्स बघतो, मोठे मोठे ऍडव्हर्टाइजमेंट बघतो, पैसा कुठून येतोय? सो हा एक मेजर प्रश्न आहे ना. सो हे लक्षात घेऊन काही रिफॉर्म्सची गरज आहे. आणि एन्श्युअर ट्रान्सपरंट फंडिंग, जे फंडिंग करतायत त्यांच्याबद्दलची ट्रान्सपरन्सी मेंटेन राहिली पाहिजे किंवा ते कळलं पाहिजे लोकांना. द डेमोक्रेटिक प्रोसेस मे लूज इट्स मॉरल अँड कॉन्स्टिट्युशनल लेजिटिमेसी. जर अशा पद्धतीने फंडिंग होत राहिली आणि ती ट्रान्सपरन्सी मेंटेन झाली नाही तर डेमोक्रेटिक प्रोसेस कदाचित लूज करेल मॉरल आणि कॉन्स्टिट्युशनल लेजिटिमसीला. क्लीन पॉलिटिक्स अँड इथिकल लिडरशिप आर इसेन्शियल फॉर प्रिझर्विंग द ट्रू स्पिरिट ऑफ डेमोक्रेसी. क्लीन पॉलिटिक्स आणि इथिकल लिडरशिप. बघा, इथिकल लिडरशिप क्रिमिनल्स कडून तुम्ही एक्सपेक्ट करू शकाल नाही ना. त्यामुळे क्लीन पॉलिटिक्सची गरज आहे. क्लीन पॉलिटिक्स म्हणजे जिथे करप्शन फ्री पॉलिटिक्स आणि इथिकल लिडरशिप. सो हे इसेन्शियल आहे ट्रू स्पिरिट ऑफ डेमोक्रेसीसाठी. डेमोक्रेसीचं, लोकशाहीचं जे स्पिरिट आहे, ट्रू स्पिरिट आहे, ते आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर हा जो काही नेक्सेस आपल्याला दिसतोय क्रिमिनल्स आणि बिझनेसेस बरोबरचा, हे जे चॅलेंज आपल्या समोर उभं राहिलंय ते ओव्हरकम करण्यासाठी रिफॉर्म्स आपल्याला करावे लागतील. लेजिस्लेचरला हे सिरियसली घ्यावं लागेल आणि ज्युडिशरीने ऑलरेडी त्या रिलेटेड जजमेंट्स दिलेले आहेत. आता इलेक्शन कमिशन स्टेटस अँड रोल. आता इलेक्शन कमिशनचा या सगळ्यामध्ये काय स्टेटस आहे, त्याचा काय रोल आहे, तो आपण इथे बघणार आहोत. द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इज रिगार्डेड ॲज अ बॅकबोन ऑफ इंडियाज डेमोक्रेटिक प्रोसेस. इंडियाच्या डेमोक्रेटिक प्रोसेसचा जर कोणता बॅकबोन असेल तर तो आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. ही एक इंडिपेंडेंट बॉडी आहे जी कॉन्स्टिट्यूशनने इस्टॅब्लिश केलेली आहे. कॉन्स्टिट्युशनल इंडिपेंडेंट बॉडी म्हणून आपण तिच्याकडे बघतो. ही इंडिपेंडेंट का आहे तर अगेन फ्री अँड फेअर इलेक्शन्स एन्श्युअर करण्यासाठी. इन पार्लमेंटरी डेमोक्रेसी लाईक इंडिया, इलेक्शन्स आर प्रायमरी मेकॅनिझम थ्रू विच द विल ऑफ पीपल इज एक्सप्रेस्ड. बघा, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ आपल्या इंडियाचा फॉर्म हा पार्लमेंटरी आहे. तर इथे विल ऑफ पीपल म्हणजे लोकांची इच्छा काय आहे हे एक्सप्रेस करण्याचं एक इम्पॉर्टंट साधन आहे, ते म्हणजे इलेक्शन. इम्पॉर्टंट आणि कदाचित प्रायमरी. त्यामुळे एक प्रायमरी मेकॅनिझम आहे की जिथे आपल्याला कळतं की लोकांना काय वाटतंय. देअरफॉर द इन्स्टिट्यूशन रिस्पॉन्सिबल फॉर कंडक्टिंग इलेक्शन मस्ट फंक्शन विथ कम्प्लीट इंडिपेंडन्स. सो जे इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्या इलेक्शन कंडक्ट करणार आहेत त्यांना कम्प्लीट इंडिपेंडन्स असायला हवाय, न्यूट्रॅलिटी असायला हवी आहे आणि इंटिग्रिटी सुद्धा मेंटेन व्हायला हवी आहे. इलेक्शन कमिशन प्लेज अ क्रुशियल रोल इन इन्शुअरिंग दॅट इंडिया रिमेन्स फ्री, फेअर
and representative democracy by maintaining transparency and preventing electoral malpractices. इलेक्शन मध्ये ज्या माल प्रॅक्टिसेस होतात, आपण आधीच्याच पॉइंट मध्ये नेक्सस ऑफ पॉलिटिक्स विथ क्रिमिनल्स अँड बिझनेसेस हे पाहिलं, तर आपल्याला लक्षात आलं की खूप जास्त माल प्रॅक्टिसेस होत आहेत. सो या प्रिव्हेंट करण्यासाठी, फ्री अँड फेअर इलेक्शन्स कंडक्ट करण्यासाठी एक इन्स्टिट्यूटची गरज आहे, आणि ती गरज कोण भरून काढताय, तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ती गरज पूर्ण करत आहे. कॉन्स्टिट्युशनल स्टेटस ऑफ इलेक्शन कमिशन आता आपण बघणार आहोत, ते म्हणजे कॉन्स्टिट्युशनल स्टेटस काय आहे. इलेक्शन कमिशन इज अ कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी. जसं मी सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन थ्रू इलेक्शन कमिशन, काय कॉन्स्टिट्यूशन थ्रू इलेक्शन कमिशनला पॉवर मिळते, आणि कॉन्स्टिट्यूशनने एस्टॅब्लिश केलेली ती एक इंडिपेंडेंट बॉडी आहे. आर्टिकल कोणता आहे, 324 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. 324 वेस्ट इलेक्शन कमिशन विथ पॉवर्स ऑफ सुप्रिटेंडन्स, डायरेक्शन आणि कंट्रोल. 3 प्रकारच्या पॉवर्स इलेक्शन कमिशनला मिळतात. सुप्रिटेंडन्स, डायरेक्शन आणि कंट्रोल ओव्हर द कंडक्ट ऑफ इलेक्शन. इलेक्शनच्या पूर्ण कंडक्ट मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचं इलेक्शन, कोणत्या कोणत्या लेवलवरचं इलेक्शन, पार्लमेंटचं असू शकतं, स्टेट लेजिस्लेचरचं असू शकतं, ऑफिस ऑफ प्रेसिडेंट, ऑफिस ऑफ व्हाईस प्रेसिडेंट. दस द कॉन्स्टिट्यूशन एन्श्युअर्स दॅट इलेक्शन्स आर नॉट लेफ्ट एंटायरली इन हँड्स ऑफ एक्झिक्युटिव्ह. सो कॉन्स्टिट्यूशन एक गोष्ट एन्श्युअर करतं, ते म्हणजे इलेक्शन्स जे आहेत ते एंटायरली एक्झिक्युटिव्हच्या हातामध्ये नाहीयेत. कारण बघा, एक्झिक्युटिव्ह म्हणजे कोण, जे ऑलरेडी सत्तेमध्ये लोक आहेत ते. आता त्यांची पुन्हा सत्तेत येण्याची इच्छा असणारच आहे, साधी गोष्ट आहे. त्यांना पुन्हा त्यांची सत्ता टिकून ठेवायची असेल, जर त्यांच्या सत्तेत आपण इलेक्शनच्या सगळ्या दोऱ्या दिल्या किंवा इलेक्शनचे सगळे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं, तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे एक्झिक्युटिव्हच्या हातात न देता बट अँड ऍडमिनिस्ट्रेट थ्रू इंडिपेंडेंट बॉडी. सो एक इंडिपेंडेंट बॉडी ते ऍडमिनिस्टर्ड करत आहे, आणि ती इंडिपेंडेंट बॉडी म्हणजे कोण, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. काय आहे इम्पॉर्टन्स, द इलेक्शन कमिशन ऍक्ट ऍज अ सेफगार्ड ऑफ डेमोक्रेसी. बघा, इलेक्शन कमिशन एक सेफगार्ड ऑफ डेमोक्रेसी म्हणून काम करत आहे, बिकॉज इलेक्शन फॉर्म्स द फाउंडेशन ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट. फ्री अँड फेअर इलेक्शन एन्श्युअर्स लेजिटिमेसी ऑफ पॉलिटिकल सिस्टम. Electoral integrity prevents authoritarian tendencies. It protects citizens' political right under Article 326, Universal Adult Suffrage or Franchise. Without an independent election commission, democracy would lose its credibility and fairness. बघा, फ्री अँड फेअर इलेक्शन्स होण्यासाठी इलेक्शन कमिशन असणं फार जास्त इम्पॉर्टंट आहे, नाहीतर मग इलेक्शन्स मध्ये आपल्याला ऑथॉरिटेरियन टेंडन्सी दिसायला लागेल. डेमोक्रेसीला हॅम्पर करेल जर एक इंडिपेंडेंट बॉडी नसेल तर. ठीक आहे. त्याचबरोबर सिटीजनचे पॉलिटिकल राईट्स आहेत, म्हणजे 18 वर्षाच्या पुढील सर्वांना मतदानाचा अधिकार, ज्याला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाइज और युनिव्हर्सल अडल्ट सफरेज, तो ते मिळतं. सो ते प्रोटेक्ट करण्यासाठी, प्रत्येकाला वोट करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी इलेक्शन कमिशन खूप महत्वाची भूमिका बजावतं. फंक्शन अँड पॉवर्स ऑफ द इलेक्शन कमिशन. काय आहेत फंक्शन्स, द इलेक्शन कमिशन परफॉर्म्स सेव्हरल इम्पॉर्टंट फंक्शन्स टू एन्श्युअर स्मूथ अँड इम्पार्शियल इलेक्शन्स. इलेक्शन कमिशनचे कामच आहे की एक स्मूथ आणि इम्पार्शियल इलेक्शन्स फंक्शन व्हावेत, इलेक्शन्स व्हावेत. त्यासाठी काय करतात, प्रिपरेशन अँड रिव्हिजन ऑफ इलेक्टोरल रोल जो असतो त्यामध्ये त्याचं प्रिपरेशन करणं, मतदार याद्या ज्याला जाहीर करणं, याचं काम कोण करतं, द कमिशन एन्श्युअर्स दॅट इलेक्टोरल रोल्स आर ॲक्युरेट अँड अपडेटेड. म्हणजे जे एलिजिबल वोटर्स आहेत 18 वर्षाच्या पुढचे, ज्यांनी आपलं इलेक्शन कार्ड काढलेलं आहे, त्या सगळ्यांची नावं त्यामध्ये असायला हवीत. एव्हरी एलिजिबल सिटीजन त्याच्यामध्ये इन्क्लूड असायला हवा. नो इलिगल और डुप्लिकेट वोटिंग ऑकर्स. डबल काहीतरी वेगवेगळ्या नावाने किंवा काय अशा चुकीच्या पद्धतीने कोणीही काय करायला नसलं पाहिजे, डुप्लिकेट वोटर्स नसले पाहिजेत, यासाठी काम करणं. दिस इज इसेन्शियल फॉर मेंटेनिंग फेअरनेस इन वोटर पार्टिसिपेशन. सो हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे, कशासाठी महत्वाचं आहे, फेअरनेस इन वोटर पार्टिसिपेशन. वोटर्सचं जे पार्टिसिपेशन आहे तिथे फेअरनेस दिसायला हवाय. कंडक्टिंग इलेक्शन्स, द इलेक्शन कमिशन कंडक्ट्स इलेक्शन टू. बघा, लोकसभा आणि राज्यसभेचं इलेक्शन आहे,
त्यानंतर स्टेट लेजिस्लेचर असेंब्लीज आणि काउन्सिल्सचं इलेक्शन आहे, प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटचं इलेक्शन आहे. सो इथले जे सगळे इलेक्शन्स आहेत ते स्मूथ कंडक्ट करणं हे काम कोणाचं आहे, इलेक्शन कमिशनचं आहे. इट अनाउन्स इलेक्शन शेड्यूल्स, कधी कुठलं इलेक्शन होणार याचं शेड्यूल जाहीर करणं. ओव्हरसीज पोलिंग, काउंटिंग अँड डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट, म्हणजे अगदी इलेक्शन अनाउन्स करणं, इलेक्टोरल रोल प्रिपेअर करणं आणि त्याचबरोबर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट पर्यंतची सगळी इलेक्शन रिलेटेड कामं कोण करतं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया करतं. एन्फोर्समेंट ऑफ मॉडेल कोड अँड कंडक्ट, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असतं ज्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन एन्श्युअर करतं की फेअर कॅम्पिंग होतीये, म्हणजे काही चुकीचं अनुचित घडत नाहीये कॅम्पिंगमध्ये, जे विविध पक्षांकडून कॅम्पेन केलं जातं. नो मिसयूज ऑफ गव्हर्नमेंट मशिनरी, जे गव्हर्नमेंटमध्ये ऑलरेडी लोक आहेत, जे एक्झिक्युटिव्ह मध्ये आहेत, त्यांच्याकडून मिसयूज नाही होत आहे ना गव्हर्नमेंट मशिनरीचा. प्रिव्हेन्शन ऑफ हेट स्पीच अँड कम्युनल अपील्स, हेट स्पीच होऊ नये यासाठी काम करणं. रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ कोणत्याही गोष्टीवरून हेट स्पीच पसरवून काय करणं, कम्युनल दंगे वगैरे घडवून आणण्याचे प्रकार घडतात. सो हे होऊ नये यासाठी काम करणं ही इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे. इक्वल ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल पॉलिटिकल पार्टीज, आणि सगळ्या पॉलिटिकल पार्टीजना इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळायला हवी. दिस प्रिव्हेंट इलेक्शन्स फ्रॉम बिकमिंग अनफेअर अँड ऑर बायस्ड. सो यातून काय, इलेक्शन कमिशन बेसिकली काय काम करतं, इलेक्शन्स हे बायस्ड आणि अनफेअर होऊ नयेत यासाठी काम करतं. रिकॉग्निशन ऑफ पॉलिटिकल पार्टीज अँड अलॉटमेंट ऑफ सिम्बॉल्स, आता पॉलिटिकल पार्टीजचं रिकॉग्निशन करण्याचं आणि सिम्बॉल अलॉट करण्याचं काम सुद्धा इलेक्शन कमिशनकडेच आहे. ग्रँट रिकॉग्निशन टू नॅशनल अँड स्टेट पार्टीज, अलॉट इलेक्शन सिम्बॉल्स, जे वेगवेगळे सिम्बॉल्स असतात ज्याच्याकडे जे कॅम्पेनद्वारे आपल्याला दिसतं की वेगवेगळे सिम्बॉल्स वेगवेगळ्या पार्टीजकडे असतात. सो ते अलॉट करण्याचं काम सुद्धा कोण करतं, इलेक्शन कमिशन करतं. रेग्युलेट्स पार्टी रिकॉग्निशन, आणि पार्टीला रिकॉग्नाइज करण्याचं, रेग्युलेट करण्याचं काम सुद्धा इलेक्शन कमिशनकडे आहे. दिस हेल्प इन मेंटेनिंग अँड ऑर्डरली अँड सिस्टमॅटिक इलेक्टोरल प्रोसेस. ऑर्डरली आणि सिस्टमॅटिक इलेक्टोरल प्रोसेससाठी हे महत्वाचं आहे. मॉनिटरिंग इलेक्शन एक्सपेंडिचर, सो इलेक्शन एक्सपेंडिचर मॉनिटर करण्याचं काम सुद्धा इलेक्शन कमिशनकडे आहे. कॅन्डिडेटचं एक्सपेंडिचर असेल, इलिगल फंडिंग असेल, पेड न्यूज अँड ब्रायबरी, सो ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत हे मेजर चॅलेंज आहे, ब्लॅक मनीचं सर्क्युलेशन होणं वगैरे. सो ह्या सगळ्याला मॉनिटर करण्याचं काम इलेक्शन कमिशनकडे आहे, याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम इलेक्शन कमिशनकडे बेसिकली आहे. सो हे मोठ्या प्रमाणात घडतं, हे न्यू चॅलेंजेस आहेत किंवा हे चॅलेंज आहेत आपल्या डेमोक्रेटिक प्रोसेसच्या समोरचे. एन्शुरिंग फ्री अँड फेअर इलेक्शन, सो बेसिक आणि इम्पॉर्टंट फंक्शन, काही आठवलं नाही इलेक्शन कमिशनच्या फंक्शन मध्ये तर फ्री अँड फेअर इलेक्शन हे तर एकदमच इम्पॉर्टंट फंक्शन आहे. कशासाठी आहे इलेक्शन कमिशन, कमिशन हॅज पॉवर टू, सो फ्री अँड फेअर इलेक्शनच्या कंटेक्स्टमध्ये कमिशनकडे काय पॉवर्स आहेत, कॅन्सल इलेक्शन इन केस ऑफ बूथ कॅप्चरिंग, ऑर्डर रिपोलिंग, टेक डिसिप्लिनरी ऍक्शन अगेन्स्ट ऑफिशियल, डिप्लॉय सिक्युरिटी फोर्सेस. ऑफिसर्स कडून काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील इलेक्शन प्रोसेसमध्ये तर त्यांना त्यांच्यावर डिसिप्लिनरी ऍक्शन घेणं, सिक्युरिटी फोर्सेस डिप्लॉय करणं. त्याचबरोबर हे कॅन्सल ऑफ इलेक्शन्स, म्हणजे जर एखादं इलेक्शन झालं आणि ते बूथ कॅम्पिंग वगैरे तिथे झालेलं आहे, चुकीची गोष्ट घडलेल्या आहेत, तर तिथे काय होणार, ते इलेक्शन रद्द करण्याचा अधिकार सुद्धा कुणाकडे आहे, इलेक्शन कमिशनकडे आहे. ह्यातून काय इन्श्युअर होतं, ट्रू मॅन्डेट ऑफ द पीपल. ठीक आहे. चॅलेंजेस फेस बाय इलेक्शन कमिशन, आता इलेक्शन कमिशनकडची पॉवर आपल्याला समजली, पण इलेक्शन कमिशन काय चॅलेंजेस फेस करतं, डिस्पाइट ऑफ कॉन्स्टिट्युशनल स्टेटस. बघा इलेक्शन कमिशनकडे एक कॉन्स्टिट्युशनल स्टेटस आहे. इलेक्शन कमिशन फेसेस सेव्हरल चॅलेंजेस इन प्रॅक्टिस, पण प्रॅक्टिसमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा इलेक्शन कमिशन खूप जास्त प्रमाणावरती काय करतंय, चॅलेंजेस फेस करत असलेलं आपल्याला दिसून येतं. अपॉइंटमेंट अँड प्रोसेस ऑफ एक्झिक्युटिव्ह डॉमिनन्स. अपॉइंटमेंट ऑफ इलेक्शन कमिशनर्स हॅज ऑफन बीन क्रिटिसाइज बिकॉज इट लार्जली इन्फ्लुएन्स बाय एक्झिक्युटिव्ह. आता इथे जे अपॉइंटमेंट ऑफ इलेक्शन कमिशन आहे त्याच्यावरती बऱ्याचदा आवाज उठवला जातो की एक्झिक्युटिव्ह हे मोठ्या प्रमाणात, एक्झिक्युटिव्हचा इन्फ्लुएन्स आहे इलेक्शन कमिशन मध्ये, इलेक्शन कमिशनरच्या नेमणुकीमध्ये. सो इथे लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी आहे, ट्रान्सपरंट कोलिजियम सिस्टम नाहीये,
पॉलिटिकल बायस असू शकतो, नीड ऑफ इंडिपेंडंट अपॉइंटमेंट मेकॅनिझम. सो अपॉइंटमेंटचं मेकॅनिझम आहे ते इंडिपेंडंट असायला हवं अशी मागणी आहे. क्वेश्चन ऑन इंडिपेंडन्स अँड न्यूट्रॅलिटी. बघा हा क्वेश्चन तर प्रत्येक निवडणुकीनंतर आपल्याला ऐकायला मिळतो की इलेक्शन कमिशन कुणाचं काय आहे किंवा इलेक्शन कमिशनवर कुणाचा तरी प्रभाव आहे आणि त्याच्या अनुषंगाने इलेक्शन कमिशन वागतंय, त्या इंडिपेंडंट बॉडी राहिलेलं नाहीये, न्यू चॅलेंज म्हणून आपण अगदी आजूबाजूला हे खूप जास्त प्रमाणावर ऐकत आहोत. ऑल्दो कमिशन इज एक्सपेक्टेड टू ऍक्ट इंडिपेंडेंटली. कमिशन कडून काय एक्सपेक्ट आहे, कॉन्स्टिट्यूशनला काय एक्सपेक्ट आहे की ह्या कमिशनने इंडिपेंडेंटली काम केलं पाहिजे, इंडिपेंडेंटली वर्क केलं पाहिजे. पॉलिटिकल प्रेशर ऑफन क्रिएट कन्सर्न्स रिगार्डिंग. हे असं सगळं असताना सुद्धा पॉलिटिकल प्रेशर क्रिएट होतंय आणि कन्सर्न्स तयार होत आहेत. सिलेक्टिव्ह एन्फोर्समेंट ऑफ MCC, त्याचबरोबर एलिगेशन्स ऑफ फेवरेटिझम, challenges in maintaining neutrality in pluralized एन्व्हायरमेंट. मॉडेल कोड ऑफ जो कंडक्ट असतो त्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह एन्फोर्समेंट दिसते, म्हणजे प्रत्येक ठिकाणीच प्रत्येक पार्टीला सेम नियम ते लावत नाहीत वगैरे असं. त्याचबरोबर ॲलिगेशन्स ऑफ फेवरेटिझम, काही लोक फेवरेट आहेत, काही लोक फेवरेट नाही आहेत, सो त्यांचा प्रभाव दिसतो इलेक्शन कमिशनवरती असा आरोप आहे. चॅलेंजेस इन मेंटेनिंग न्यूट्रॅलिटी इन पॉलराइज्ड एन्व्हायरमेंट. सो न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्याचं एक चॅलेंज तिथे दिसून येतं. स्ट्रेंथनिंग इंडिपेंडन्स रिमेन्स इसेन्शियल फॉर डेमोक्रेटिक ट्रस्ट. आता इंडिपेंडन्स जो आहे तो स्ट्रेंथन करणं रिमेन्स इसेन्शियल फॉर डेमोक्रेटिक ट्रस्ट. हे का इसेन्शियल आहे? इसेन्शियल फॉर डेमोक्रेटिक ट्रस्ट. डेमोक्रेटिक ट्रस्ट म्हणजे लोकशाहीमध्ये जो लोकांचा विश्वास आहे तो जर आपल्याला टिकवून ठेवायचा असेल तर हा इंडिपेंडन्स जो दूर जातोय किंवा इंडिपेंडन्सवरती जे क्वेश्चन्स केले जात आहेत ते बाजूला होणं, ते दूर होणं आणि न्यूट्रॅलिटी एस्टॅब्लिश होणं प्रचंड गरजेचं आहे. त्यानंतर मनी पॉवर अँड क्रिमिनलायझेशन आपण बघितलं, नेक्सिस ऑफ क्रिमिनल्स आणि बिझनेसेस. सो मनी पॉवर आणि क्रिमिनलायझेशन आपल्याला इथे दिसतंच. ब्लॅक मनी आहे, कॉर्पोरेट फंडिंग आहे, क्रिमिनल कॅन्डिडेट कंटेस्टिंग इलेक्शन आहे, हे सगळे इश्यूज आपण पाहिले. टेक्नॉलॉजिकल इलेक्टोरल चॅलेंजेस आपल्याला दिसतात टेक्नॉलॉजिकल ऍस्पेक्ट्स मध्ये. काय आहेत? फेक न्यूज, मिसइन्फॉर्मेशन, काही गोष्टी म्हणजे खोटं वाऱ्याच्या वेगाने पसरतं या सगळ्या मध्ये. सोशल मीडिया मॅन्युप्युलेशन, सोशल मीडिया काहीतरी मॅन्युप्युलेट करते. त्यानंतर सायबर थ्रेट्स आहेत, वोटर डेटा मिसयूज, जे वोटरचा डेटा असतो तो सुद्धा मिसयूज होतो. सो डिमांड अपडेट रिफॉर्म्स अँड स्ट्रॉंगर रेग्युलेशन फ्रेमवर्क. टेक्नॉलॉजी जशी जशी वाढणार, जसं जसं बदलणार गोष्टी, तशा तशा इलेक्शन कमिशन समोरच्या इलेक्टोरल प्रोसेस मधल्या, डेमोक्रेटिक प्रोसेस मधले जे चॅलेंजेस आहेत ते सुद्धा वाढत जाणार आहेत. सो त्यांना ऍड्रेस करण्यासाठी स्पेशल अपडेटेड रिफॉर्म्स आणि स्ट्रॉंगर रेग्युलेटरी फ्रेमवर्कची सुद्धा गरज आहे. ज्युडिशियल रोल अँड केस लॉज. आता बघा ज्युडिशरीचा इथे काय रोल आहे? ज्युडिशरी हॅज प्लेड अ इम्पॉर्टंट रोल इलेक्शन कमिशनच्या कंटेक्स्टमध्ये. इलेक्शन कमिशनला स्ट्रेंथन करण्यासाठी, इलेक्शन कमिशनची पॉवर टिकवून ठेवण्यासाठी म्हणून ज्युडिशरीने जो रोल बजावलाय तो अत्यंत महत्वाचा आहे. आता आपण एक केस बघणार आहोत, ती काय आहे? TN सेशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1995 ची केस आहे. द सुप्रीम कोर्ट अपहेल्ड द ऑथॉरिटी अँड इंडिपेंडन्स ऑफ इलेक्शन कमिशन अँड डिक्लेअर्ड इट टू बी गार्डियन ऑफ डेमोक्रेसी. जी ऑथॉरिटी आहे इलेक्शन कमिशनची ती कॉन्स्टिट्यूशनने दिलेली आहे. सो ही कॉन्स्टिट्यूशनली दिलेली इलेक्शन कमिशनचं जे इंडिपेंडन्स आहे, ऑथॉरिटी आहे, ते अपहेल्ड करण्याचं काम या जजमेंटमध्ये करण्यात आलं आणि सांगितलं की ही जी इलेक्शन कमिशन आहे ते गार्डियन ऑफ डेमोक्रेसी आहे. जसं गार्डियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन कोण आहे? ज्युडिशरी आहे. तसं गार्डियन ऑफ डेमोक्रेसी जर आपल्याला कोणी विचारलं की गार्डियन ऑफ डेमोक्रेसी कोण आहे तर ते इलेक्शन कमिशन आहे. हे कोणत्या केसमध्ये सांगितलंय? TN सेशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया केसमध्ये कोर्टानं सांगितलेलं आहे. कोर्टाने अजून कशावर एम्फसाइज केलं? द कमिशन मस्ट फंक्शन फ्री फ्रॉम एक्झिक्युटिव्ह इंटरफेरन्स. जे कमिशन आहे ते फ्रीली फंक्शन केलं पाहिजे एक्झिक्युटिव्ह इंटरफेरन्स पासून. एक्झिक्युटिव्हचा कोणत्याही प्रकारचा इंटरफेरन्स तिथे असता कामा नाहीये. इट पॉवर्स अंडर आर्टिकल 324 आर वाईड अँड इसेन्शियल फॉर फ्री अँड फेअर इलेक्शन्स. आर्टिकल 324 अंडर ज्या पॉवर्स आहेत त्या वाईड आहेत
आणि त्या खूप जास्त गरजेच्या सुद्धा आहेत. त्या कुठल्याही प्रकारे मनात आलंय म्हणून दिलेल्या पॉवर नाही आहेत, त्या खूप महत्वाच्या आहेत. आणि दिस जजमेंट स्ट्रेंथन द कॉन्स्टिट्युशनल पोझिशन ऑफ ECI. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जी कॉन्स्टिट्युशनल पोझिशन आहे ती कॉन्स्टिट्यूशन मध्ये होतीच, कॉन्स्टिट्युशनल पोझिशन आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, इंडिपेंडेंट बॉडी आहे, पण ते स्ट्रेंथन करण्याचं काम या केसने केलं आणि अपहेल्ड केलं ह्याची जी काही इलेक्शन कमिशनचं जे इंडिपेंडन्स आहे ते. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इज वन ऑफ द मोस्ट सिग्निफिकंट डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन. आपण आत्ताच पाहिलं की एक महत्वाची सिग्निफिकंट डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन आहे. डेमोक्रॅटिक प्रोसेस बघत असताना इलेक्शन कमिशनचा रोल आपल्याला नाकारता येणार नाही, बाजूला करता येणार नाही. एन्शुरिंग दॅट इलेक्शन्स रिमेन फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट. याचं काय काम आहे तर इलेक्शन्स फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट असले पाहिजेत हे इन्शुअर करणं. हाऊएव्हर चॅलेंजेस सच एज पॉलिटिकल प्रेशर, मनी पॉवर, क्रिमिनलायझेशन, लॅक ऑफ रिफॉर्मिंग अपॉइंटमेंट्स मस्ट बी ऍड्रेस. पण आपण आता खूप सारे चॅलेंजेस पण बघितले. आता ह्या चॅलेंजेसना निग्लेक्ट करून चालणार नाहीये. आपल्याला ते चॅलेंजेस समजून घेतल्यानंतर त्याच्यावरती रिफॉर्म्स साठी सुद्धा प्रयत्न करणं आणि रिफॉर्मसाठी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. Strengthening the election commission through electoral reforms and greater autonomy is essential for preventing the true spirit of Indian democracy. इलेक्शन कमिशन जे आहे त्याची पॉवर स्ट्रेंथन करणं आणि जिथे आपल्याला फेअरनेस नाही दिसून येत आहे किंवा न्यूट्रल नाहीये असं वाटतंय, ट्रान्सपरन्सी नाहीये, तर तिथे ती क्रिएट करणं आणि ग्रेटर ऑटोनॉमी देणं ही फार जास्त गरजेची गोष्ट आहे. आणि यातून काय होणार आहे, ट्रू स्पिरिट ऑफ डेमोक्रेसी प्रिझर्व होणार आहे. आता इलेक्टोरल रिफॉर्म्स आता आपण सगळं पाहिलं. आता रिफॉर्म्स बघणार आहोत आपण की काय, आता आपण गरज काय आहे ते बघितलं. क्रिमिनलायझेशन होत आहे किंवा नेक्सेस बघितला आपण. पण मग आता आपण इथे काय बघणार आहोत, इलेक्टोरल रिफॉर्म्स म्हणजे कोणत्या प्रकारचे रिफॉर्म्स इथे केले गेले पाहिजेत. ठीक आहे, चलो इंट्रोडक्शन मध्ये इलेक्टोरल रिफॉर्म्स आर क्रुशियल रिक्वायरमेंट फॉर स्ट्रेंथनिंग द डेमोक्रेटिक प्रोसेस इन इंडिया. इलेक्टोरल रिफॉर्म्स जे आहेत ती एक क्रुशियल रिक्वायरमेंट आहे. कशासाठी, डेमोक्रेटिक प्रोसेसला जर आपल्याला स्ट्रेंथन करायचं असेल तर. जे आपण बघितलं इलेक्टोरल रिफॉर्मची का गरज आहे ते आपण बघितलं. मनी पॉवर, मसल पॉवर, क्रिमिनलचा इन्व्हॉल्वमेंट आणि त्याचबरोबर इलेक्शन कमिशनची इलेक्शन कमिशनचं जे इंडिपेंडंट नेचर आहे त्याच्यावरती सुद्धा घातलं जाणं. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे इलेक्शन्स आर द फाउंडेशन ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी ॲज दे एनेबल सिटीजन्स टू चूज देअर लीडर अँड होल्ड गव्हर्नमेंट्स अकाउंटेबल. बघा, डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये इलेक्शन्स खूप जास्त महत्वाचे असतात, कारण लोकांना त्यांचा व्हॉइस मांडण्याचं किंवा त्यांची निवड सांगण्याचं स्वातंत्र्य या प्रोसेस थ्रू मिळतं आणि त्यातूनच गव्हर्नमेंट काय राहतं, अकाउंटेबल राहतं. However, over the years, Indian electoral system has been affected by several distortions such as criminalization of politics, misuse. हे आपण सगळे कन्सर्न्स पाहिलेत बघा. क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स असेल, मिसयूज ऑफ मनी पॉवर असेल, करप्शन, पेड मीडिया इन्फ्लुएन्स अँड लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी इन पॉलिटिकल फंडिंग आपल्याला दिसून येतं. Therefore, electoral reforms are essential to ensure that elections remain free, fair, transparent, ट्रूली रिफ्लेक्टिव्ह ऑफ द विल ऑफ द पीपल. ठीक आहे, सो हे इलेक्टोरल रिफॉर्म्स कशासाठी गरजेचे आहेत, फ्री, फेअर, ट्रान्सपरंट इलेक्शनसाठी आणि ट्रूली रिफ्लेक्टिव्ह ऑफ द विल ऑफ द पीपल. आणि लोकांची विल ऑफ द पीपल सुद्धा त्यातून रिफ्लेक्ट झाली पाहिजे. नीड फॉर इलेक्टोरल रिफॉर्म्स. आता इलेक्टोरल रिफॉर्म्सची काय गरज आहे, बेसिकली आपण पाहिलंय. परत एकदा आपण एक रिव्हिजन टाईप बघूयात, कारण आपल्याला कळलंय जर प्रॉब्लेम्स आपल्याला कळलेत तर त्याची नीड काय आहे इलेक्टोरल रिफॉर्मची ते सुद्धा आपल्याला कळलेलं आहे. इलेक्टोरल रिफॉर्म हॅव बिकम नेसेसरी ड्यू टू द फॉलोइंग सिरियस चॅलेंजेस. आपल्याला माहिती आहे चॅलेंज, क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स झालेलं आहे. यातून काय होत आहे, वीकन डेमोक्रेटिक प्रोसेस होतीये. त्यानंतर काय आहे आपला प्रॉब्लेम बघा, मनी पॉवर अँड ब्रायबरी, खूप जास्त प्रमाणात करप्शन दिसतंय. मनी पॉवर कोण वापरतंय याच्यामध्ये बघा, वोट बाईंग आपल्याला दिसतं. प्रत्येक मताची किंमत लावली जाते, पैसे वाटले जातात इलेक्शन्समध्ये. हे आपल्याला नोन कन्सर्न्स आहेत. ओके, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ गिफ्ट्स अँड कॅश, गिफ्ट दिले जातात. काही आपण पाहिलं असेल काही ठिकाणी मीडिया थ्रू पण आपल्या समोर या गोष्टी आल्या इलेक्शन्समध्ये की गिफ्ट्स दिले जात आहेत, पैसे दिले जात आहेत. एक्सेसिव्ह कॅम्पेन एक्सपेंडिचर वरती एक्सेसिव्ह खर्च केला जातोय.
कॉर्पोरेट इन्फ्लुएन्स दिसतोय. सो यातून मनी पॉवर आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसते. आणि मग याच्यातून काय होतं, जे रिच कॅन्डिडेट असतात ते अनफेअर ऍडव्हान्टेज मिळवतात आणि ऑनेस्ट आणि कॅपेबल इंडिव्हिज्युअल मागे राहतात. जे खऱ्या अर्थाने शिकलेले किंवा जे खऱ्या अर्थानं बदल करू इच्छिणारे जे कॅन्डिडेट्स असतात त्यांना वोट्स मिळत नाहीत. अनफॉर्च्युनेटली ते सिस्टीम मध्ये दिसत नाहीत. आणि क्रिमिनल बॅकग्राऊंड असणारे लोक आपल्याला समोर दिसतात. सो पेड न्यूज अँड मिसइन्फॉर्मेशन. पेड न्यूज आहेत, मिसइन्फॉर्मेशन आहे आणि टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटच्या या काळामध्ये तर हे खूप जास्त प्रमाणावर मेजर कन्सर्न म्हणून आपण बघू शकतो याकडे. राईज ऑफ पेड मीडिया कॅम्पेन, फेक न्यूज, मिसइन्फॉर्मेशन, सोशल मीडिया, एस्पेशली थ्रू सोशल मीडिया. सो इलेक्टोरल जो फेअरनेस आहे त्याच्यावरती ह्याचा घाला घातलेला आहे या सगळ्या पेड न्यूज आणि मिसइन्फॉर्मेशनने. इलेक्शन्स आर नो लॉंगर बेस्ड प्युअरली ऑन इश्यूज बट ऑफन शेप्ड बाय प्रपोगंडा. सो प्रपोगंडा ही कन्सेप्ट आपल्याला खूप जास्त ऐकायला मिळते बघा आजच्या काळामध्ये. सो न्यू चॅलेंजेस बघत असताना प्रपोगंडा ही कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. इलेक्शन्स आर नो लॉंगर बेस्ड प्युअरली ऑन इश्यूज. बघा एखाद्या भागामध्ये काहीतरी इश्यूज असतात, त्या भागाच्या विकासासाठी काही गोष्टी गरजेच्या असतात. सो या इश्यूज वरती बेस्ड न राहता काहीतरी थर्ड एक प्रपोगंडा राबवला जातो. मग तो रिलिजनला धरून असेल, मग तो कास्टला धरून असेल किंवा काहीही असेल. सो त्या शेप्ड प्रपोगंडा थ्रू इलेक्शन्स काय होतात, मॅनिप्युलेट होताना आपल्याला दिसत आहेत. लॅक ऑफ इंटरनल डेमोक्रेसी इन पॉलिटिकल पार्टीज. बघा इंटरनल डेमोक्रेसी दिसत नाहीये पॉलिटिकल पार्टीज मध्ये. आता इंटरनल डेमोक्रेसी म्हणजे काय, पॉलिटिकल पार्टीचा जो काही कारभार चालतोय, एखाद्या व्यक्तीला का त्यांनी तिकीट दिलं आणि दुसऱ्या व्यक्तीला ते का नाकारलं, ही ट्रान्सपरन्सीच नाहीये. मेनी पॉलिटिकल पार्टीज इन इंडिया फंक्शन्स विदाउट इंटरनल ट्रान्सपरन्सी. सो लिडरशिप सेंट्रलाइज असते, इंटरनल ट्रान्सपरन्सी नसते आणि कॅन्डिडेट सिलेक्शन लॅक्स डेमोक्रॅटिक पार्टिसिपेशन. सो ते जे कॅन्डिडेट्स पुढे करतात तिथे कुठेतरी लॅकिंग आपल्याला दिसून येतं डेमोक्रॅटिक पार्टिसिपेशनचं. सो हे डेमोक्रॅटिक कल्चरला विकन करणारी ही गोष्ट आहे. इथिकल स्टँडर्ड डिक्लाइन होत आहेत इलेक्शन्स मधून आपण बघतोय. बूथ कॅम्पेन, हेट स्पीच, कम्युनल पोलरायझेशन, मिसयूज ऑफ स्टेट मशिनरी. ठीक आहे, यातून काय घडतंय, इलेक्टोरल मोरॅलिटी अँड कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज हॅम्पर होताना आपल्याला दिसत आहेत. मेजर इलेक्टोरल रिफॉर्म सजेस्टेड. सो आता इलेक्टोरल रिफॉर्म्स काय सजेस्ट केले जाऊ शकतात या प्रॉब्लेम्स मध्ये बघा. टू ऍड्रेस दिस चॅलेंजेस सेव्हरल रिफॉर्म्स हॅव बीन रिकमेंडेड. काय रिफॉर्म्स आहेत, स्टेट फंडिंग ऑफ इलेक्शन. State funding of election has been suggested to reduce candidate dependence on corporate donation, illegal money, criminal network. If government provide partial funding, elections may become more equitable and transparent. हे आपण एक काय घेऊ शकतो, सजेशन घेऊ शकतो. त्यानंतर ट्रान्सपरंट पॉलिटिकल फंडिंग. जर कोणी पॉलिटिकल फंडिंग देत असेल तर त्याच्यात ट्रान्सपरन्सी मेंटेन राहिली पाहिजे. मॅन्डेटरी डिस्क्लोजर, डोनेशन, तुम्हाला कोणी कोणी डोनेशन दिले, हा एवढा पैसा आला कुठून हे सांगण्यासाठी उत्तरदायी असले पाहिजेत लोक. जेव्हा कॅम्पेन मोठे मोठे होतात त्यानंतर हे पैशाचं नियोजन त्यांनी कसं केलं. त्यानंतर रेग्युलेशन ऑफ कॉर्पोरेट कॉन्ट्रीब्युशन्स आणि रिफॉर्म इन इलेक्टोरल बॉन्ड आणि कॉर्पोरेट कॉन्ट्रीब्युशन. बघा कॉर्पोरेट का कॉन्ट्रीब्युट करत असतं अशा सगळ्या कॅम्पेन्समध्ये, अशा सगळ्या पॉलिटिकल पार्टीजसाठी, तर त्यांचे काहीतरी गेन असतात, फ्युचर गेन असतात, प्रॉफिट ओरिएंटेड गेन असतात. सो रिफॉर्म इन इलेक्टोरल बॉन्ड सिस्टीम सुद्धा जास्त इम्पॉर्टंट आहे. ट्रान्सपरन्सी इन फंडिंग इसेन्शियल आहे बेसिकली. डिस्क्वालिफिकेशन ऑफ क्रिमिनल कॅन्डिडेट. आता जे क्रिमिनल आपल्याला माहिती आहे की ही व्यक्ती क्रिमिनल आहे किंवा तिच्यावरती क्रिमिनल चार्जेस प्रूव्ह झालेले आहेत. सो ते क्वालिफाईड कॅन्डिडेट म्हणून त्यांना इलेक्शन लढवता येणं ही खूप चुकीची गोष्ट वाटते. त्यामुळे दिस वुड हेल्प द करप्ट क्रिमिनलायझेशन अँड इन्शुअर क्लीनर लेजिस्लेशन. सो लेजिस्लेशन मध्ये आपल्याला क्लीन लोक दिसू शकतात. लॉ कमिशन अँड सुप्रीम कोर्ट हॅव रिपीटेडली एम्फसाइज द अर्जंट नीड फॉर सच रिफॉर्म्स. बघा लॉ कमिशनचे जे रिपोर्ट्स येतात ते जर आपण पाहिले, त्याचबरोबर सुप्रीम कोर्टच्या व्हेरियस केसेस पाहिल्या, तर या रिलेटेड चेंजसाठी म्हणून त्यांचा एक रिपीटेड एम्फसाइज आपल्याला दिसून येतो. सो हे गरजेचं आहे. इलेक्टोरल एक्सपेंडिचर सीलिंग. स्ट्रिक्ट एन्फोर्समेंट ऑफ एक्सपेंडिचर लिमिट्स इज रिक्वायर्ड. बघा एवढाच पैसा खर्च करू शकता, याच्यावर पैसा खर्च करू शकत नाही. सो यातून काय होईल, मॉनिटरिंग कॅम्पेन जे एक्सपेंडिचर असतं ते कॅम्पेन एक्सपेंडिचर जे असतं ते मॉनिटर होईल. स्ट्रॉंगर पेनल्टी बसवायच्या, अशा पद्धतीने जर कोणी व्हायोलेशन करेल, खूप जास्त पैसा त्या कॅम्पेनमध्ये वापरेल. ट्रॅकिंग इलिगल कॅश फ्लो. इलिगली जो कॅश फ्लो येतोय तो ट्रॅक करणं, पैसा कुठून येतोय बेसिकली हे पाहणं.
त्यानंतर वन नेशन वन इलेक्शन हे डिबेटेड रिफॉर्म आहे. आपल्याला माहिती आहे, आपण खूप वर्षांपासून ज्यांनी LLB ज्यांनी प्रवेश घेतल्यापासून पहिल्या वर्षापासून ही डिबेट आपण ऐकत आलेलो असतो की वन नेशन वन इलेक्शन, द प्रपोजल ऑफ सिम्युलेटनेस इलेक्शन, सायमल्टेनियस इलेक्शन टू पार्लमेंट अँड स्टेट असेंब्लीज एम टू सायमल्टेनियस इलेक्शन्स घेतले जावेत, म्हणजे स्टेट लेवलला सुद्धा आणि नॅशनल लेवलला सुद्धा अशी एक डिमांड आहे. त्यातून इलेक्शनचा जो एक्सपेंडिचर आहे तो कमी होईल. फ्रिक्वेंट डिस्ट्रीब्युशन इन गव्हर्नन्स, प्रिव्हेंट फ्रिक्वेंट डिस्ट्रप्शन इन गव्हर्नन्स, म्हणजे फ्रिक्वेंटली बघा ना, आता भारतामध्ये कुठे ना कुठेतरी सतत इलेक्शन्स चालूच असतात. ओके, हे आपण बघतो. सो ते डिस्टर्ब करतं थोडंफार गव्हर्नन्सला. सो ते नाही होणार. मिनिमाइज यूज ऑफ स्टेट मशिनरी रिपीटेडली. आता ह्यामध्ये ना प्रोज आणि कॉन्स असे दोन्ही सुद्धा आहेत. सो हा एक डिबेटेड रिफॉर्म आहे. हाऊ एव्हर इट इज डिबेटेड ड्यू टू कन्सर्न्स अबाउट फेडरलिझम. बघा, फेडरलिझम आपण मॉड्यूल 1 बघत असताना पहिलाच पॉईंट फेडरलिझम बघितला होता. इथे फेडरल सिस्टीम आहे इंडियामध्ये, म्हणजे स्टेटचं एक वेगळं गव्हर्नमेंट आहे. स्टेट लेवलला काही स्टेट लिस्ट अंडर त्यांना लॉ बनवण्याची पॉवर आहे, वेअर ॲज सेंटर लेवलला एक गव्हर्नमेंट आहे. सो हे जे फेडरलिझम आहे ते कुठेतरी हॅम्पर होईल जर हे वन नेशन वन 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 सगळ्या गोष्टी आपण करायला लागलो तर रिजनल रिप्रेझेंटेशनचा सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. इलेक्टोरल अवेअरनेस अँड वोटर एज्युकेशन. आता एक महत्वाचा रिफॉर्म आहे. कुठल्याही प्रकारे तुम्हाला जर विचारलं की काय तुम्ही इलेक्टोरल रिफॉर्म सजेस्ट कराल, तर तुम्ही पहिलं तर अवेअरनेस आणि एज्युकेशन हे तर लिहिलंच पाहिजे. सो एज्युकेटिंग वोटर्स, एनकरेजिंग इथिकल वोटिंग. पैसे देणार तर पैसे नाही घेणारी जनता पाहिजे, ठीक आहे, तर मग ते कमी होईल. रिड्युसिंग कास्ट अँड कम्युनल इन्फ्लुएन्सेस. कास्ट आणि कम्युनल इन्फ्लुएन्सेस आहेत ते कमी करणं. स्ट्रॉंग डेमोक्रेसी डिपेंडन्स. डेमोक्रेसीवरती स्ट्रॉंगली डिपेंड असलेली आणि इन्फॉर्म सिटीजन असणं. सिटीजन्सला ज्ञान असणं, सिटीजनकडे नॉलेज असणं, या सगळ्या गोष्टींबद्दल डिसिजन घेण्याचं हे फार इम्पॉर्टंट आहे. आता कमिटीजचे काही रिकमेंडेशन आहेत. मेजर्स टू क्रब बूथ कॅम्पिंग, रिगिंग अँड इलेक्टोरल व्हायलेन्स, क्रिमिनलायझेशन इन इलेक्शन. इट ऑल्सो एम्फसाइज स्ट्रिक्टर लॉ अगेन करप्ट प्रॅक्टिसेस. सो या कमिटीने काय केलंय, बेसिकली एम्फसाइज केलंय स्ट्रिक्ट लॉ अगेन्स्ट करप्ट लॉ प्रॅक्टिस. आता लॉ कमिशनचा रिपोर्ट सुद्धा इथे आहे आपल्या समोर. काय म्हणतंय लॉ कमिशन? डिबारिंग कॅन्डिडेट्स विथ सिरियस क्रिमिनल चार्ज. आता बघा, मी जसं सांगितलं, व्हेरियस लॉ कमिशनल रिपोर्ट्स असतील किंवा ज्युडिशियरी असेल, हे वारंवार सांगत आली आहे की डिबार करा असे जे क्रिमिनल चार्ज असणारे लोक आहेत, सिरियस क्रिमिनल चार्ज असलेले लोक आहेत. ग्रेटर ट्रान्सपरन्सी इन पार्टी फंडिंग. ट्रान्सपरन्सी ठेवा, पार्टीला कोण कोण फंड करतंय. स्ट्रेंथनिंग इलेक्टोरल लॉज आणि इलेक्टोरल लॉला स्ट्रेंथन करा. इट हायलाइट्स द दॅट डेमोक्रेसी कॅनॉट फ्लोरिश अनलेस इलेक्शन्स आर क्लीन्स्ड ऑफ क्रिमिनल इन्फ्लुएन्स. क्रिमिनल इन्फ्लुएन्स जोपर्यंत आपण कमी करणार नाही इलेक्शन्स मधला किंवा नष्ट करणार नाही, तोपर्यंत आपली डेमोक्रेसी बहरू शकणार नाही, डेमोक्रेसी राहणार नाही, तोपर्यंत व्यवस्थित डेमोक्रेसी परफॉर्म करू शकणार नाही. ज्युडिशियल सपोर्ट फॉर इलेक्टोरल रिफॉर्म. बघा, द सुप्रीम कोर्ट हॅज प्लेड अ की रोल इन स्ट्रेंथनिंग इलेक्टोरल रिफॉर्म. काय आहे? ADR वर्सेस युनियन ऑफ इंडिया मध्ये सांगितलं होतं की राईट टू नो कॅन्डिडेट बॅकग्राऊंड. आपण ही पाहिली केस की ज्यामध्ये सांगण्यात आलं होतं की क्रिमिनलचं जे काही कॅन्डिडेटचं बॅकग्राऊंड आहे ते डिस्क्लोज करा. कोणत्या बॅकग्राऊंड, त्याच्यावरती काय लायबिलिटीज आहेत किंवा त्याच्याकडे किती पैसा आहे, ऍसेट्स काय आहेत, एज्युकेशन किती झालेलं आहे आणि क्रिमिनल चार्जेस कोणते आहेत. इलेक्टोरल बॉन्ड केस आहे. ट्रान्सपरन्सी इन पॉलिटिकल फंडिंग एम्फसाइज. सो इलेक्टोरल बॉन्ड केसमध्ये काय सांगितलं होतं, जी फंडिंग मिळतं त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी मेंटेन करा. दस ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम हॅज सपोर्टेड इलेक्टोरल इंटिग्रिटी. ज्युडिशियरीने ऍक्टिव्हली सपोर्ट केलंय इंटिग्रिटीला, इलेक्टोरल इंटिग्रिटीला, ठीक आहे. त्यानंतर electoral reforms are essential for preserving purity of India's democratic process. Challenge such as criminalization, money power, misinformation, and opaque funding threaten the credibility of election. The combination of legal reforms, transparent funding mechanism, stronger election commission, autonomy, and ethical political culture is necessary to ensure that Indian democracy remains vibrant,
अकाउंटेबल अँड ट्रुली रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पीपल्स विल. का इलेक्टोरल रिफॉर्म्स गरजेचे आहेत? एवढे सगळे चॅलेंजेस आहेत, मनी पॉवर, मसल पॉवर, क्रिमिनल असणं, आणि मग त्या क्रिमिनल इलेक्शन प्रोसेसमध्ये असणं, आणि हे सगळं जे काही क्रिमिनलायझेशन ऑफ इलेक्शन्स और डेमोक्रेटिक प्रोसेस झालेले आहे, त्याने पीपलची जी ट्रू विल आहे तीच हॅम्पर होत आहे. आणि जर ती टिकवून ठेवायची असेल, जर डेमोक्रेसीला आपल्याला टिकवायचं असेल, तर आपल्याला काय गरजेचं आहे? इलेक्टोरल रिफॉर्म्सची गरज आहे. हा आपला सिलेबस मधला पॉइंट होता, इलेक्टोरल रिफॉर्म्स. आता कोएलिशन गव्हर्नमेंट, स्टॅबिलिटी, ड्युरॅबिलिटी अँड करप्ट प्रॅक्टिसेस. आता ही कोएलिशन गव्हर्नमेंट काय असतं बघा, हॅव बिकम अन इम्पॉर्टंट अँड रिकरिंग फीचर ऑफ इंडियन पार्लमेंटरी डेमोक्रेसी, इस्पेशली आफ्टर डिक्लाइन ऑफ वन पार्टी डॉमिनन्स. एकाच पार्टीचा डॉमिनन्स जेव्हापासून कमी व्हायला लागला, जेव्हापासून खूप अशी डायव्हर्ट मतं पडायला लागली वेगवेगळ्या पार्टीजमध्ये, तेव्हापासून हे अशा पद्धतीचं गव्हर्नमेंट आपल्या समोर आलं. विथ द राईज ऑफ रिजनल पार्टीज, बघा खूप जास्त रिजनल पार्टीज आल्या. आधी मोठ्या प्रमाणावरती नॅशनल लेवलला सुद्धा पार्टीज नव्हत्या, आता रिजनल लेवलला पार्टीज यायला लागल्यात. मल्टी पार्टी कॉम्पिटिशन व्हायला लागलेली आहे. त्यानंतर डायव्हर्स पॉलिटिकल इंटरेस्ट आहेत. कोएलिशन पॉलिटिक्स हॅज एमर्ज ॲज अ प्रॅक्टिकल नेसेसिटी. सो युतीचं सरकार असेल ही एक प्रॅक्टिकल नेसेसिटी झालेली आहे, कारण कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाहीये, कारण खूप पार्टीज वाढलेल्या आहेत, पॉलिटिकल पार्टीज वाढलेल्या आहेत, प्रत्येक जण आपला इंटरेस्ट बघून वोटिंग करायला लागलेला आहे. सो एक प्रॅक्टिकल नेसेसिटी म्हणून आपण कशाकडे बघतोय? कोएलिशन गव्हर्नमेंटकडे बघतोय. वाईल कोएलिशन गव्हर्नमेंट रिफ्लेक्ट इंडियाज प्लुरॅलिस्टिक अँड फेडरल कॅरेक्टर, दे ऑल्सो राईज सिरियस कन्सर्न्स. आता यातून सुद्धा काही सिरियस कन्सर्न्स आपल्या समोर येतात, जे की पॉलिटिकल स्टॅबिलिटीच्या रिलेटेड असतात. ड्युरॅबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट, हे किती काळ टिकणार यांचं गव्हर्नमेंट, हा पण एक प्रश्न असतो. त्याचबरोबर ग्रोथ ऑफ करप्ट पॉलिटिकल प्रॅक्टिसेस आणि करप्ट पॉलिटिकल प्रॅक्टिसेस सुद्धा वाढतात. आता या मिनिंग काय आहे? is formed when no single political party secures absolute majority in legislature and two or more parties come together and form government. आपण महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट बघतोय, 3 पार्टीजनी मिळून तयार केलेलं हे गव्हर्नमेंट आहे. ठीक आहे, ह्यालाच म्हणतात कोएलिशन ऑफ गव्हर्नमेंट. इट इज essentially an alliance of parties that agree on common minimum program टू गव्हर्न कलेक्टिव्हली. कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती ते ऍग्री होतात. त्यांच्या पार्टीजच्या आयडिओलॉजीज वेगळ्या असू शकतात, त्या पार्टीजचं ध्येय वेगळं असू शकतं, पण मग एक कॉमन मिनिमम प्रोग्राम, एक स्टेबल गव्हर्नमेंट आपल्याला स्थापन करायचंय म्हणून वगैरे ह्या पार्टीज काय करतात? ऍग्री होतात आणि एकमेकांबरोबर कोएलिशन करतात. कोएलिशन पॉलिटिक्स इज कॉमन इन इंडिया बिकॉज, आता इथे का कॉमन आहे? युतीचे सरकार आपल्यासाठी का कॉमन आहेत? मल्टिपल पार्टी सिस्टीम आहे, रिजनल डायव्हर्सिटी आहे, फ्रॅगमेंटेड इलेक्टोरल वर्डिक्ट्स अँड ग्रोथ ऑफ रिजनल ऍस्पिरेशन्स. प्रत्येक रिजनच्या काहीतरी ऍस्पिरेशन्स आहेत आणि गोष्टी बदलताना दिसत आहेत, समीकरणं बदलताना आपल्याला दिसत आहेत. आता इव्हॉल्युशन कशी झाली आहे कोएलिशन गव्हर्नमेंटची इंडियामध्ये? 1980 आणि 1990s नंतर आपल्याला प्रॉमिनंटली अशा पद्धतीची गव्हर्नमेंट्स इंडियाच्या कंटेक्समध्ये दिसायला लागली, कारण रिजनल पार्टीजनी स्ट्रेंथ गेन केलेली होती. रिजनल पार्टीज पिक्चरमध्ये येऊन मोठ्या प्रमाणावरती आपलं काम करत होत्या. काँग्रेस डॉमिनन्स डिक्लाइन, बघा आपण जर सुरुवातीच्या इलेक्शन्स पासून पाहिलं तर काँग्रेसचा एक मेजर डॉमिनन्स होता 1980s पर्यंत, तो कुठेतरी कमी कमी व्हायला लागला होता. नो सिंगल पार्टी कुड फॉर्म गव्हर्नमेंट अलोन, आणि एकाच कुठल्या पार्टीला वोट मिळत नव्हतं की ते गव्हर्नमेंट, एवढी वोट मिळत नव्हते की ते गव्हर्नमेंट फॉर्म करू शकतील. सो डिस्ट्रीब्यूट झाले होते वोट्स, आणि या सगळ्यातनं गरज निर्माण झाली या अशा पद्धतीने युतीची सरकार स्थापन करण्याची. आता बघा एक्झाम्पल्स काय आहेत? नॅशनल फ्रंट गव्हर्नमेंट, युनायटेड फ्रंट गव्हर्नमेंट, एनडीए, युपीए आपल्याला माहिती आहे. दस कोएलिशन गव्हर्नमेंट हॅज बिकम अ परमनंट फीचर ऑफ इंडियन डेमोक्रेसी. सो आता अशा पद्धतीने युतीचं सरकार हे एक परमनंट फीचर ऑफ इंडियन डेमोक्रेसी बनलेलं आहे. ऍडव्हान्टेजेस ऑफ कोएलिशन गव्हर्नमेंट. आता या सगळ्याचे ऍडव्हान्टेजेस काय असतात? एक वायडर रिप्रेझेंटेशन मिळतं, मल्टिपल पार्टीज एकत्र येतात, आयडिओलॉजीज एकत्र येतात. सो डायव्हर्स ग्रुप आणि कम्युनिटीजसाठी रिप्रेझेंटेशन आणि डिसिजन मेकिंग मध्ये डायव्हर्स ग्रुप ऑफ पीपलसाठी विचार केला जाऊ शकतो. सो वायडर रिप्रेझेंटेशन हा एक फायदा आहे. त्यानंतर इन्क्लुजन ऑफ रिजनल ऍस्पिरेशन्स, लोकल इश्यूजसाठी
आयडेंटिटीसाठी, ॲस्पिरेशनसाठी एक नॅशनल स्टेज मिळतो. कोएलिशन गव्हर्नमेंट स्ट्रेंथन फेडरलिझम बाय गिव्हिंग स्टेट ग्रेटर व्हॉइस इन सेंट्रल गव्हर्नन्स. सो सेंट्रल गव्हर्नन्समध्ये एक ग्रेटर व्हॉइस रिजनल गव्हर्नमेंटला सुद्धा मिळतो. त्यामुळे एक डायव्हर्सिटी सुद्धा प्रोटेक्ट होते. प्रमोट्स कन्सेन्सेस बेस्ड पॉलिटिक्स. कन्सेन्सेसच्या बेसवरती असलेलं पॉलिटिक्स, मग यातून निगोसिएशन, काही कॉम्प्रोमाइजेस आणि त्यानंतर कोऑपरेशन या गोष्टी दिसून येतात. आता बघा, महाराष्ट्राच्या कंटेक्स्टमध्ये 3 सरकार आहेत, 3 प्रकारचे तीन प्रकारचे पॉलिटिकल पार्टीज आहेत आणि त्यांनी मिळून एक सरकार स्थापन केलेलं आहे. सो या तिघांमध्ये प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टींबद्दल एकमत होणार आहे का? तर नाही. तिथे काय होणार, नेगोसिएशन्स असणार, काही लोक कॉम्प्रोमाइज करणार आणि मग तिथून एक कोऑपरेशनची भावना सुद्धा दिसते. सो हेच असतं कन्सेन्सस बेस्ड पॉलिटिक्स, म्हणजे एकमेकांचं मत घेऊन केलं गेलेलं पॉलिटिक्स. तर हे सुद्धा खूप महत्वाचं असतं डेमोक्रेसीमध्ये. कारण बघा, जर एकाच पार्टीला सगळ्यात जास्त बहुमत असेल आणि तीच पार्टी जर ते सरकार स्थापन करत असेल तर इथे कुठेतरी त्यांचा एक डिक्टेटर वाली गोष्ट आपल्याला दिसू शकते. पण इथे ऑथॉरिटेरियन टेंडन्सीजला प्रिव्हेंट करतं हे जे कोएलिशन गव्हर्नमेंट आहे किंवा युतीचं सरकार आहे ते. चेक्स ऑन ऍब्सोल्यूट पॉवर तर कुणाकडे नाहीच आहे, त्याच्यामुळे एक चेक्स राहतो. प्रिव्हेंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवरचं कॉन्सन्ट्रेशनला प्रिव्हेंट करतं. त्याचबरोबर प्रमोट्स डेमोक्रॅटिक अकाउंटेबिलिटी थ्रू कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे. चॅलेंजेस ऑफ कोएलिशन गव्हर्नमेंट. आता इथे चॅलेंजेस काय आहेत आपण बघितलं, फायदे बघितले, आता आपण चॅलेंजेस बघूयात. पॉलिटिकल इनस्टॅबिलिटी येऊ शकते. आपल्या सिलेबसमध्येच हा पॉईंट दिलाय की इनस्टॅबिलिटी येते. कशामुळे? ऑफन सफर फ्रॉम इनस्टॅबिलिटी बिकॉज दे डिपेंड ऑन सपोर्ट ऑफ मल्टिपल पार्टीज. बघा, इथे 1, 2, 3 लोक इन्व्हॉल्ड आहेत. एखाद्याला एखादी गोष्ट पटली नाही, त्यांनी सोडून जायची गोष्ट केली, सरकार पडणार आहे. सो लक्षात येते तुम्हाला. त्यामुळे इथे खूप पॉलिटिकल इनस्टॅबिलिटी आपल्याला दिसून येते. विड्रॉवल ऑफ सपोर्ट फ्रॉम बाय पार्टनर कॅन कोलॅप्स द गव्हर्नमेंट. बघा, सरकार पडू शकतं कधीही जर एखाद्या पार्टीने आपला सपोर्ट काढून घेतला तर. फ्रिक्वेंट इलेक्शन्स अँड अनसर्टन्टी डिस्टर्ब गव्हर्नन्स. सो सारखे इलेक्शन आणि अनसर्टन्टी सुद्धा गव्हर्नन्सला काय करू शकते, डिस्टर्ब करू शकते. सो ही जी अनस्टॅबिलिटी आहे ती वीकन करते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सीला. बघा, आता हे सगळं असं जेव्हा इनस्टेबल असतं तेव्हा ऍडमिनिस्ट्रेटिव्हली पण व्यवस्थित निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत, लॉंग टर्म प्लॅनिंग केलं जाऊ शकत नाही, कारण सरकारचाच उद्याचा भरोसा नाही. ओके. लॅक ऑफ ड्युरेबिलिटी. कोएलिशन गव्हर्नमेंट आर ऑफन शॉर्ट लिव्ड, especially when ideological differences exist among partners. Short-term governance led to policy inconsistency. ठीक आहे, पॉलिसी मधली इनकन्सिस्टन्सी, डिलेज इन रिफॉर्म, वीक इम्प्लिमेंटेशन ऑफ वेलफेअर प्रोग्राम्स. सो हे आपल्याला ड्युरेबिलिटी सुद्धा इथे दिसून येत नाही. ड्युरेबिलिटी बिकम्स अ मेजर कन्सर्न फॉर गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट. सो हे जे गव्हर्नमेंट असतात ते शॉर्ट राहतात, आपण जसं बघितलं इनस्टेबल असतात, इस्पेशली वेन आयडिओलॉजिकल डिफरन्सेस जेव्हा येतात, कोणत्याही प्रकारची आयडिओलॉजी मॅच होत नाही, तर तेव्हा जेव्हा आयडिओलॉजिकल डिफरन्सेस पार्टनर्समध्ये असतात, म्हणजे एका पार्टीचं म्हणणं काहीतरी वेगळंच असतं, अजेंडा काहीतरी वेगळाच असतो आणि दुसऱ्या पार्टीचा एकदम वेगळा असतो आणि ते मिळून जेव्हा युतीचं सरकार स्थापन करतात तर तेव्हा आपल्याला ड्युरेबिलिटीचा इश्यू सुद्धा जाणवतो. कॉम्प्रोमाइज डिसिजन मेकिंग. आणि इथे कॉम्प्रोमाइज डिसिजन मेकिंग सुद्धा दिसते. जसं आपण बघितलं की ही एक इम्पॉर्टंट असतं की एकमेकांचं मत घेऊन घेतलेला निर्णय हा चांगला ठरू शकतो, पण जर ते कॉम्प्रोमाइज डिसिजन मेकिंग झालं तर ते हार्मफुल सुद्धा ठरू शकतं किंवा ते चॅलेंजिंग असू शकतं किंवा चॅलेंज असू शकतं. हे गव्हर्नमेंट जे असतं ते फेस करतं डिफिकल्टीजला इन टेकिंग बोल्ड डिसिजन्स, कारण पार्टनर्सचं कन्सेन्स आपल्याला प्रत्येक ठिकाणी लागतो, पार्टनरचं अनुमोदन लागणार आहे. पॉलिसी मेकिंग बिकम स्लोअर, आणि पॉलिसी बनवणं जे आहे ते स्लो होतं. नॅशनल इंटरेस्ट मे बी सॅक्रिफाईस फॉर पॉलिटिकल बार्गेनिंग. नॅशनल इंटरेस्ट काय होतं, सॅक्रिफाईस सुद्धा केलं जातं फॉर पॉलिटिकल बार्गेनिंग. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर पटत नसेल त्या गव्हर्नमेंटमधला तर नॅशनल इंटरेस्ट बाजूला पडतो. सो यातून काय होतं, कॉम्प्रोमाइज डिसिजन मेकिंग हे एक आपल्याला थ्रेट दिसून येतं. दस गव्हर्नन्स समटाइम्स बिकम हॉस्टेज टू कोएलिशन प्रेशर्स. सो गव्हर्नन्स जे आहे ते हॉस्टेज बनतं टू कोएलिशन प्रेशर्स. करप्ट प्रॅक्टिसेस अँड पॉलिटिकल ऑपरेशन हे सुद्धा आपल्याला इथे दिसून येतं. हे सुद्धा एक चॅलेंज आहे. आणि वन ऑफ द मोस्ट सिरियस क्रिटिसिझम ऑफ कोएलिशन पॉलिटिक्स इज राईज
corrupt practices such as horse trading, buying and selling of MLAs and MPs. MLAs विकत घेण्यासाठी, MPs विकत घेण्यासाठी हॉर्स ट्रेडिंग असं ही टर्म वापरली जाते. डिफेक्शन ऑफ फॉर पॉवर अँड मनी, एखादी पार्टी सोडून जाणं पॉवर आणि मनीसाठी, ज्या पार्टीतून आपण लढलो तिथे राहायचंच नाही. डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनिस्ट्रीज ॲज पॉलिटिकल रिवॉर्ड, ऑपॉर्च्युनिटीज अलायन्सेस विदाउट आयडिओलॉजिकल कमिटमेंट. आयडिओलॉजिकल कमिटमेंटचा विचार न करणं, फक्त ऑपॉर्च्युनिटी दिसते, नेता बनायला मिळतंय किंवा काय अजून कुठली एक बेटर पोझिशन मिळतेय म्हणून गव्हर्नमेंट बरोबर युती करणं. सो सच प्रॅक्टिसेस विकन डेमोक्रेटिक मोरॅलिटी अँड पब्लिक ट्रस्ट. यातून काय होतंय सर, डेमोक्रेटिक मोरॅलिटी कुठेतरी हॅम्पर होतीये. तुमची आयडिओलॉजीच ती नव्हती तरी सुद्धा तुम्ही एकत्र आलायत आणि आता काम करताय. त्याचबरोबर पब्लिक ट्रस्ट, अगेन पब्लिक मध्ये हीच भावना निर्माण होते की हे सगळंच कसे आहेत, झूट आहेत, चुकीचे आहेत. अँटी डिफेक्शन लॉ अँड कोएलिशन स्टॅबिलिटी. सो अँटी डिफेक्शन लॉज काय असतात? So the corrupt defections and ensure political stability. The Indian Constitution introduced anti-defection law. 52nd जी constitutional amendment झाली, interested in 10th schedule, which provide disqualification of legislatures on ground of defection. The law aims to prevent political operatism, स्टॉप फ्रिक्वेंट पार्टी स्विचिंग. जे फ्रिक्वेंटली पार्टी स्विचिंग होत होतं, एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीत जायचं, दुसऱ्या पार्टीतून तिसऱ्या पार्टीत जायचं, आणि इव्हन इलेक्शन नंतर सुद्धा ह्या गोष्टी घडू नयेत यासाठी अँटी डिफेक्शन लॉ आले. स्ट्रेंथन स्टॅबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट, आणि यातून काय झालं, जी गव्हर्नमेंटची स्टॅबिलिटी होती ती स्ट्रेंथन झाली अँटी डिफेक्शन लॉ म्हणून. प्रिझर्व द मॅन्डेट ऑफ वोटर्स, आणि वोटर्सचं जे मॅन्डेट आहे ते प्रिझर्व झालं. Limitations of anti-defection law. Despite its importance, the law has certain weaknesses. Mass defection through mergers, role of speaker sometimes questioned, does not fully eliminate horse trading. याने अजूनही पूर्णपणे जे बायर अँड सेलिंग ऑफ MPs अँड MLAs आहे ते काय केलेलं नाहीये, एलिमिनेट केलेलं नाहीये. सो अजूनही याला रिफॉर्म्सचा स्कोप आहे. अँटी डिफेक्शन लॉज मध्ये अजूनही रिफॉर्मचा स्कोप आहे. 52nd अमेंडमेंट नंतर आपल्याला अँटी डिफेक्शन लॉ समोर आले, पण त्यातही आता अजूनही खूप जास्त स्कोप आहे की बदल होऊ शकतात. तुम्ही ते बदल सुचवू शकता, हाही स्कोप तुमच्याकडे आहे. सो हे जे गव्हर्नमेंट असतं, युतीचं सरकार असतं, ते रिप्रेझेंट करतं डायव्हर्सिटी अँड प्लुरॅलिझम ऑफ इंडियन डेमोक्रेसी अँड प्रमोट ब्रॉडर रिप्रेझेंटेशन अँड फेडरल बॅलन्स. हे आपण बघितलं. They also create challenges of instability, lack of durability, policy paralysis, and corrupt political practices, defection, and horse trading. So strengthening ethical political culture, electoral reforms, and effective implementation of anti-defection laws is essential to ensure that coalition politics contribute positively to democratic governance rather than weakening it. सो हे जे कोएलिशनचं पॉलिटिक्स आहे ते कॉन्ट्रीब्यूट करायला हवे पॉझिटिव्हली रॅदर दॅन विकनिंग इट. सो युतीचं जे सरकार आहे त्याने काय केलं पाहिजे, तर हे जे आपण म्हणतोय आधीच्या याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की काय फायदे आहेत, तर ते फायदेच व्हायला हवेत. जे तोटे आपण बघितले, जे चॅलेंजेस किंवा थ्रेट्स आपण बघितले, जर त्या गोष्टी घडत असतील तर ते काय आहे, डेमोक्रेसीसाठी हार्मफुल आहे. डेमोक्रेटिक प्रोसेसमध्ये ते खूप जास्त हार्मफुल आहे. बघा, आतापर्यंत आपण डेमोक्रेटिक प्रोसेस काय असते ते बघितलं. त्यानंतर डेमोक्रेटिक प्रोसेसमध्ये इलेक्शन कमिशनचा काय रोल आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा. त्यानंतर इलेक्टोरल रिफॉर्म्स काय गरजेचे आहेत, इलेक्शन कमिशनमध्ये ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटीसाठी काय रिफॉर्म्स गरजेचे आहेत ते बघितलं. त्यानंतर कोएलिशन गव्हर्नमेंट, युतीचं सरकार, मग त्यामध्ये स्टॅबिलिटी ड्युरॅबिलिटीचा इश्यू बघितला, त्याच्यावरती काय सोल्युशन काढता येतील, अँटी डिफेक्शन लॉ वगैरे हेच काय जे सोल्युशन्स आहेत ते बघितले. आणि आपण हेही पाहिलं की अजूनही स्कोप आहे रिफॉर्म्ससाठी. वेअरॅज इलेक्शन कमिशनमध्ये इलेक्टोरल रिफॉर्म्समध्ये सुद्धा स्कोप आहे अजून रिफॉर्म्स करण्यासाठीचा. आता आपल्या ओव्हरऑल सिलेबस मधला हा शेवटचा पॉइंट आहे, ग्रासरूट डेमोक्रेसी. ठीक आहे, मॉड्यूल 4 मधला पण हा शेवटचा पॉइंट आहे आणि ओव्हरऑल सिलेबस मधला सुद्धा शेवटचा पॉइंट आहे. आपल्या सर्वांना ग्रासरूट डेमोक्रेसी बद्दल माहिती आहे. ठीक आहे, डेमोक्रेसी बिकम्स ट्रूली मिनिंगफुल ओनली व्हेन इफ इट नॉट कन्फाइन्ड टू पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर बट रीचेस टू कॉमन पीपल ॲट द लोकल लेवल. ग्रासरूट डेमोक्रेसी आपल्याला
अंत्योदय आणि सर्वोदय सारख्या कॉन्सेप्ट माहित असतील. अंत्योदय ही गांधींनी दिलेली एक कॉन्सेप्ट आहे, गांधीयन फिलॉसॉफी मधली कॉन्सेप्ट आहे की सगळ्यात खालच्या माणसाचं भलं झालं पाहिजे. ओके, सगळ्यात शेवटच्या ह्या व्यवस्थेतला जो सगळ्यात शेवटचा माणूस असेल त्याचं भलं झालं पाहिजे किंवा त्याच्यापर्यंत तुमच्या योजना, तुमच्या सवलती, तुमचे लॉज पोचले पाहिजेत, त्याचा फायदा त्याला झाला पाहिजे. सो ही बेसिक ती कन्सेप्ट आहे. आणि ग्रासरूट डेमोक्रेसीचं मूळ सुद्धा आपल्याला या गांधीयन फिलॉसॉफीमध्येच दिसून येतं. अ डेमोक्रेटिक सिस्टम इज स्ट्रॉंगेस्ट वेन सिटीजन ऍक्टिव्हली पार्टिसिपेट इन गव्हर्नन्स अँड डिसिजन मेकिंग इन देअर ओन विलेज, टाउन्स अँड सिटीज. बघा, जेव्हा लोक त्यांच्या गावासाठी, त्यांच्या विलेजसाठी, त्यांच्या सिटीजसाठी किंवा टाउन्ससाठी जेव्हा निर्णय घ्यायला लागतील, त्या प्रोसेसमध्ये ते ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतील, तेव्हा जे रिफॉर्म्स होतील ते ट्रू मिनिंग आहे ना डेमोक्रेसीचं. एकदा 5 वर्षासाठी निवडून दिलं आणि झालं, ही जी सिस्टीम आहे, किंवा वरून निर्णय घेतले जाणं, स्टेट गव्हर्नमेंट काहीतरी निर्णय सगळ्या गावांसाठी घेणं, हे काय होतं, इथे कुठेतरी ऑथॉरिटेरिझम दिसून येतं किंवा त्या गावाची, त्या प्रदेशाची, त्या लोकांची जी स्पेशल नीड आहे ती ऍड्रेस होत नाही. पण ग्रासरूट डेमोक्रेसीमध्ये जेव्हा आपण विलेज पंचायत म्हणतो, पंचायत सिस्टीम म्हणतो, पंचायत राज व्यवस्था म्हणतो, तर तिथे जे विलेज आहेत, टाउन्स, विलेजचे ज्या नीड्स आहेत त्या सुद्धा रिकॉग्नाइज होणार आहेत आणि त्याला अनुकूल असे बदल तिथे करता येऊ शकतात. दिस कन्सेप्ट इज नोन ॲज ग्रासरूट डेमोक्रेसी. सो ही जी कन्सेप्ट आहे, बेसिक ओव्हरऑल ही जी काही कन्सेप्ट आहे की लोकल लेवलला गव्हर्नमेंट असणं, ही काय आहे, ग्रासरूट डेमोक्रेसी आहे. वेअर डेमोक्रेसी इज प्रॅक्टिस्ड ॲज अ लोवेस्ट लेवल थ्रू लोकल सेल्फ गव्हर्नन्स इन्स्टिट्यूशन्स. सो इथे डेमोक्रेसी कशी पार्टिसिपेट करते, तर डेमोक्रेसी आपल्याला लोवेस्ट लेवलला दिसून येते local self-governance through. Grassroots democracy ensures that governance is not centralized, but it shapes with people, making democracy more participatory, inclusive and accountable. यातून डेमोक्रेसी पार्टिसिपेटरी झाली आहे, म्हणजे खूप लोक त्याच्यामध्ये रोल प्ले करू शकतायत, येऊ शकतायत, काम करू शकतायत. ओके, सो पार्टिसिपेट जे आहे लोकांचं, आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लोकांनीच इन्व्हॉल्व्ह होणं फार गरजेचं होतं. तर ते पार्टिसिपेशन, इन्क्लुजन आणि अकाउंटेबल सुद्धा आपल्याला दिसून यायला लागलेलं आहे. आता ग्रासरूट डेमोक्रेसी रेफर्स टू डेमोक्रेटिक गव्हर्नन्स ॲट लोकल लेवल. सो ही जी ग्रासरूट डेमोक्रेसी आहे ती कशाच्या संदर्भातली आहे, लोकल लेवलचं गव्हर्नन्स संदर्भातली आहे. वेअर पीपल डायरेक्टली एंगेज इन डिसिजन मेकिंग थ्रू इन्स्टिट्यूशन्स. डायरेक्टली लोक इन्व्हॉल्ड असतात. पंचायत इन रुरल एरियाजमध्ये पंचायत, आपल्याला माहिती आहे मीटिंग्स होतात पंचायतीमध्ये. सो पंचायत ही जी सिस्टीम आहे, पंचायत राज जी सिस्टीम आहे, तिथे लोकांचं पार्टिसिपेशन डायरेक्टली होताना आपल्याला दिसून येतं. आणि त्याचबरोबर अर्बन एरियाजमध्ये, म्युन्सिपालिटीजमध्ये ते आपल्याला दिसून येतं. इट रिप्रेझेंट्स द प्रिन्सिपल ऑफ डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर्स. बघा, सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर म्हणजे काय असतं, एका सेंटरकडे सगळी पॉवर असणं. वेअर ॲज यातून काय साध्य होणार आहे, जे आपलं फेडरल कंट्री आहे, त्याच्या आपली ऑलरेडी फेडरल कंट्री आहे, त्यामुळे स्टेट लेवलला ऑलरेडी आपलं काय आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर आहे. पण जेव्हा हे स्टेट लेवलची पॉवर सुद्धा अजून डिसेंट्रलाइज होते, तेव्हा जास्त पद्धतीने आपण म्हणू शकतो की गव्हर्नन्स चांगलं होऊ शकतं, गुड गव्हर्नन्स आपण एस्टॅब्लिश करू शकतो. वेलफेअर ऑफ स्टेट सुद्धा यातून साध्य होणार आहे. ensuring that democracy is experienced in everyday life and not during इलेक्शन्स. बघा, डेमोक्रेसी किंवा लोकशाही ही दैनंदिन जीवनात सुद्धा दिसली पाहिजे. फक्त इलेक्शन्स 5-5 वर्षांनी इलेक्शन्ससाठी जागं व्हायचं किंवा फक्त इलेक्शनसाठीच वोटरची गरज किंवा सिटीजन्सची एंगेजमेंट असणं म्हणजे डेमोक्रेसी नाहीये. तर प्रत्येक लेवलवरती गव्हर्नन्सच्या आपले निर्णय जे इन्स्टिट्यूट घेणार आहे, आपले रस्ते, आपले पाणी, आपलं वीज, या रिलेटेड ज्या काही समस्या आहेत, सो त्या समस्या घेऊन एव्हरीडे लाईफ मधल्या ज्या समस्या आहेत त्या मांडता येणं, आपल्या उदरनिर्वाहासाठी म्हणून काम करता येणं किंवा उदरनिर्वाहाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून आवाज उठवता येणं, डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला डेमोक्रेसी एक्सपिरियन्स करता येणं म्हणजे ट्रू मिनिंग ऑफ डेमोक्रेसी आहे. त्यामुळे ग्रासरूट लेवलची जी डेमोक्रेसी आहे ती फार जास्त इम्पॉर्टंट असलेली आपल्याला दिसून येते. आता कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स काय आहेत ग्रासरूट लेवल डेमोक्रेसीला? इंडियन कॉन्स्टिट्यूशनने स्ट्रेंथन केलंय लँडमार्क अमेंडमेंट्स थ्रू द इन्स्टिट्यूशनलाइज लोकल डेमोक्रेसी, आणि यातूनच लोकल डेमोक्रेसी इन्स्टिट्यूशनलाइज झालेली आहे.
73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 1992. 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट ही आपल्याला दिसून येतो कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन. दिस अमेंडमेंट प्रोव्हाइड्स कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस टू पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स. पंचायती राज इन्स्टिट्यूशनला कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस देण्याचं काम 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटनी केलं. आता याच्यातून काय झालं, थ्री टायर पंचायत सिस्टीम एस्टॅब्लिश झाली आणि रेग्युलर इलेक्शन सुद्धा व्हायला लागले एव्हरी 5 इयर्स नंतर. बघा, आधी स्टेट लेवलला इलेक्शन्स होत होते, सेंटर लेवलला इलेक्शन्स होत होते, मग आता लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आलं आणि रेग्युलर इलेक्शन्स एव्हरी 5 इयर्सनी पंचायत सिस्टीम मध्ये व्हायला लागले. त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट दिसली ती म्हणजे रिझर्वेशन फॉर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स अँड वुमन. SC, STs आणि वुमन साठीचं रिझर्वेशन सुद्धा आपल्याला या पंचायत राज सिस्टीम मध्ये दिसतंय. क्रिएशन ऑफ स्टेट फायनान्स कमिशन. स्टेट फायनान्स कमिशन, एम्पॉवरमेंट ऑफ ग्राम सभा ऍज अ फाउंडेशन ऑफ विलेज डेमोक्रेसी. बघा, जशी सेंटर लेवलला पार्लमेंट आहे तशी ग्रामीण भागामध्ये ग्रासरूट लेवलला फाउंडेशन ऑफ विलेज काय आहे, तर ते फाउंडेशन ऑफ विलेज डेमोक्रेसी आहे ग्राम सभा, गावाची जी सभा होते ती. दिस अमेंडमेंट ब्रॉट रूरल सेल्फ गव्हर्नमेंट इनटू कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क. सो ह्या अमेंडमेंटनी, 73rd अमेंडमेंटनी जे रूरल सेल्फ गव्हर्नमेंट आहे, जे आपल्या फिलॉसॉफीमध्ये आधीपासून होतं, पण त्याला एक कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस देण्याचं काम 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटनी केलं. त्यानंतरची जी अमेंडमेंट आहे सेम 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, त्यामध्ये अर्बन लोकल बॉडीज, म्युन्सिपाल्टीज बद्दल बोललं गेलंय किंवा ही अमेंडमेंट अर्बन लोकल बॉडीज आणि म्युन्सिपाल्टीजच्या रिलेटेड होती. म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स, काउन्सिल्स, नगर पंचायत, रेग्युलर अर्बन लोकल इलेक्शन्स, जसं ग्रामीण पातळीवरती ग्रामसभा किंवा ग्रामीण पातळीवरती ग्रामपंचायत, त्याचप्रमाणे शहराच्या पातळीवरती म्युन्सिपाल्टीज सुद्धा एस्टॅब्लिश झाल्या, समोर आल्या. रिझर्वेशन फॉर विकर सेक्शन्स अँड वुमन, यामध्ये विकर सेक्शनसाठी SC, STs आणि वुमन साठी रिझर्वेशन आपल्याला दिसून आलं. ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटी इन अर्बन प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, इथे ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला दिसली अर्बन प्लॅनिंग मध्ये आणि डेव्हलपमेंट मध्ये. दस अर्बन डेमोक्रेसी वॉज गिवन कॉन्स्टिट्यूशनल रिकॉग्निशन, आणि यातून अर्बन डेमोक्रेसीला कॉन्स्टिट्यूशनल रिकॉग्निशन मिळालं 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. आता ह्या ग्रासरूट डेमोक्रेसीचा इम्पॉर्टन्स काय आहे, आता ग्रासरूट डेमोक्रेसी काय आहे, तिचा कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस काय आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये ती कशा पद्धतीने इंट्रोड्यूस झाली, हे सगळं आपण बघितलं. आता इम्पॉर्टन्स काय आहे बघा, आणि यातूनच आपल्याला इम्पॉर्टन्स सुद्धा कळलं आहे की डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर होणार आहे. एकाच ऑथॉरिटीकडे पॉवर असणं आणि ते डिसेंट्रलाइज असणं यामध्ये फरक असतो. एकच ऑथॉरिटी जर निर्णय घेत असेल तर ते थोडेसे बायस्ड होऊ शकतात किंवा त्या भागाची बेसिकली नीड समजून न घेता घेतले गेलेले डिसिजन्स असू शकतात. सो ग्रासरूट डेमोक्रेसी एन्श्योर्स दॅट पॉवर इज नॉट कॉन्सन्ट्रेटेड ओनली ॲट सेंट्रल और स्टेट लेवल. सो ग्रासरूट डेमोक्रेसी हे इन्श्योर करते की पॉवर सेंट्रल किंवा स्टेट लेवलला कॉन्सन्ट्रेट झालेली नसली पाहिजे. काय प्रमोट करते, लोकल ऑटोनॉमी, डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑटोनॉमी अँड डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स क्लोजर टू सिटीजन, सिटीजन्सच्या जवळ असलेलं. मग हा पार्लमेंटमध्ये काहीतरी निर्णय घेतले जात आहेत, सो त्याचा फरक किंवा त्यातली गोष्ट ही ग्रामीण भागातल्या लोकांना कळणं किंवा त्यांना ती अपिलिंग होणं हे शक्य नसतं. पण ग्रामसभेमध्ये घेतले जाणारे निर्णय आपल्या आयुष्याचे डायरेक्टली जोडले जाणार आहेत. आपल्याला तिथे असलं पाहिजे आणि आपण त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्ड असलं पाहिजे, ही जाणीव या मध्ये आणि ह्या डेमोक्रॅटिक प्रोसेसमध्ये लोकांनी इन्व्हॉल्वमेंट दाखवणं हे कशातून घडलं, ग्रासरूट डेमोक्रेसीच्या इंट्रोडक्शन मधून घडलं. डिसेंट्रलायझेशन इज इसेन्शियल इन लार्ज अँड डायव्हर्स कंट्री लाईक इंडिया. सो हे डिसेंट्रलायझेशन खूप जास्त इम्पॉर्टंट होतंच. जसं फेडरलिझम इम्पॉर्टंट आहे, सेंटर आणि स्टेटमध्ये पॉवरचं डिस्ट्रीब्युशन असणं हे इम्पॉर्टंट आहे, पण त्याचबरोबर इंडियासारख्या एवढ्या लार्ज कंट्रीमध्ये त्याच्यामध्ये फर्दर डिस्ट्रीब्युशन होणं सुद्धा गरजेचं होतं आणि ते 73rd आणि 74th अमेंडमेंटनी झालं. सो इम्पॉर्टन्स आहे हा. पीपल्स पार्टिसिपेशन इन गव्हर्नन्स मध्ये पीपलचं पार्टिसिपेशन वाढलं, जसं मी सांगितलं की डिसिजन मेकिंग मध्ये लोक यायला लागले, त्याचबरोबर डेव्हलपमेंटल प्लॅनिंग मध्ये व्हायला लागलं, प्रश्न विचारायला लागले लोक, त्यांना गोष्टी कळायला लागल्या आणि पार्टिसिपेशन बेसिकली वाढलं. पब्लिक स्कीम मॉनिटर व्हायला लागल्या, म्हणजे एकदा का ग्रामीण लेवलला त्या स्कीम्स गेल्या की त्यानंतर ग्रामपंचायतीकडून त्या ग्रामीण लेवलला
त्या स्कीम राबवणं तुलनेनं सोपं जातं, कारण त्यांच्याकडे काहीतरी पॉवर असते. आणि जर ती पॉवर नसेल आणि स्टेटने काहीतरी स्कीम्स केल्यानंतर त्या तितक्याशा पोहोचत नाहीत ग्रासरूट लेवलपर्यंत. सो आपण सेल्फ हेल्प ग्रुप आपण बोलू शकतो की असं खूप एक्सलंट एक्झाम्पल आहे. आता सगळीकडे आपल्याला सेल्फ हेल्प ग्रुप दिसतात की ज्यातून महिलांमध्ये एम्पॉवरमेंट, वुमन एम्पॉवरमेंट होत चाललेली आहे, इकॉनॉमिकली स्टेबल होत चाललेले आहेत. स्त्रिया होत चाललेल्या आहेत इकॉनॉमिकली स्टेबल, आपले प्रोडक्ट विकणं आणि सेल्फ हेल्प ग्रुप चालवणं आणि मग त्यातून ते स्वतःचा चरितार्थ चालवतायत किंवा काम करतायत आणि बेसिकली काम मिळणं आणि मग त्यासाठीचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य ग्रामीण लेवलला असणं, हे सगळं कशातून शक्य झालेलं आहे? या ग्रासरूट लेवल डेमोक्रेसीमुळे शक्य झालेलं आहे. डेमोक्रेटिक अवेअरनेस अँड आता बघा एम्पॉवरमेंट ऑफ विकर सेक्शनची एम्पॉवरमेंट शक्य झाली कारण इथे रिझर्वेशन इंट्रोड्यूस झालं ग्रासरूट लेवलला विलेज पंचायतमध्ये. ते कोणाकोणासाठी होतं? शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, बॅकवर्ड कम्युनिटीज आणि वुमन्ससाठी. दस ग्रासरूट डेमोक्रेसी प्रमोट सोशल जस्टिस अँड इन्क्लुझिव्ह गव्हर्नन्स. सो यामुळे ग्रासरूट जी डेमोक्रेसी होती तिने सोशल जस्टिसला आणि इन्क्लुझिव्ह गव्हर्नन्सला प्रमोट केलेलं आपल्याला दिसून येतं. बेटर इम्प्लिमेंट ऑफ वेलफेअर स्कीमचं इम्प्लिमेंटेशन बेटर झालं. जसं मी सांगितलं की ते छोट्या ग्रुपवरती स्कीम्स राबवणं जास्त सोपं असतं तुलनेने एखादी मोठी ऑथॉरिटी ते सगळं पाहतीये. लोकल बॉडीज प्ले अ क्रुशियल रोल इन इम्प्लिमेंटिंग गव्हर्नमेंट प्रोग्राम. रूरल एम्प्लॉयमेंट स्कीम मनरेगा आपल्याला माहित असेल. ही योजना काय यशस्वी होऊ शकली? कारण ग्रामीण लेवलला इन्स्टिट्यूट होती ते सगळं मॉनिटर करण्यासाठी. हेल्थ सॅनिटेशन प्रोजेक्ट असतील, एज्युकेशनल इनिशिएटिव्ह असतील, हाऊसिंग अँड वेलफेअर पॉलिसीज असतील, ओके, घरकुल योजना वगैरे ह्या योजना आपल्याला माहित आहेत. सो ह्या कशामुळे होऊ शकल्या किंवा कशामुळे प्रत्यक्षात येऊ शकल्या? तर ग्रासरूट डेमोक्रेसीमुळे होऊ शकल्या. सिन्स लोकल इन्स्टिट्यूशन अंडरस्टँड ग्राउंड रियालिटीज, इम्प्लिमेंटेशन बिकम मोर इफेक्टिव्ह अँड पीपल ओरिएंटेड. बघा हे जे ग्रासरूट डेमोक्रेसी आहे किंवा जे लोकल गव्हर्नमेंट आहे, ह्या गव्हर्नमेंटमुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे काय झालं तर त्यांना ग्राउंड रियालिटीज माहित होत्या आधीपासून आणि त्यामुळे इम्प्लिमेंटेशन जास्त इफेक्टिव्ह बनलं. ठीक आहे. स्ट्रेंथनिंग डेमोक्रेटिक कल्चर, आणि यातून काय स्ट्रेंथन झालं? डेमोक्रेटिक कल्चर हे स्ट्रेंथन झालेलं आपल्याला दिसून येतं. का स्ट्रेंथन झालं? पार्टिसिपेशन वाढलं, अकाउंटेबिलिटी वाढली, ट्रान्सपरन्सी वाढली, पॉलिटिकल अवेअरनेस वाढलं. सो हेच तर इम्पॉर्टंट असतं ना कुठल्याही डेमोक्रेसीला. आपण जेव्हा बघितलं की डेमोक्रेटिक प्रोसेसमध्ये काय जास्त इम्पॉर्टंट असतं? पार्टिसिपेशन, अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी, पॉलिटिकल अवेअरनेस. सो ग्रासरूट डेमोक्रेसीने या सगळ्या गोष्टी दिल्या. सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवायला लागलेल्या आहेत आता 73rd आणि 74th अमेंडमेंट नंतर. बेसिकली इट डेव्हलप्स लिडरशिप ॲट लोकल लेवल अँड क्रिएट स्ट्रॉंग डेमोक्रेटिक फाउंडेशन. लोकल लेवलला लिडरशिप डेव्हलप केली आणि काय दिलं? स्ट्रॉंग लोकल अँड स्ट्रॉंग डेमोक्रेटिक फाउंडेशन दिलं. आता बघा ह्या सगळ्या गोष्टी जरी झालेल्या असल्या तरी काही चॅलेंजेस आहेत जे ग्रासरूट डेमोक्रेसी फेस करतीये. लॅक ऑफ ॲडिक्वेट फंड्स अँड ऑटोनॉमी. ॲडिक्वेट फंड्स नाही आहेत, ऑटोनॉमी नाही आहे तितकीशी. ठीक आहे. पॉलिटिकल इंटरफेअरन्स आपल्याला दिसून येतो. लीडर्स ऑफन इंटरफेअर इन लोकल फंक्शनिंग. सो जे मेन एम आहे की तिथल्या लोकांना त्यांच्या मतानं राज्यकारभार करता यायला हवा, सो ते कुठेतरी काय होतंय? विकन होतंय. लोकल पार्टिसिपेशन विकन होतंय कारण पॉलिटिकल इन्फ्लुएन्स आपल्याला दिसतो. लिमिटेड अवेअरनेस अमॉंग सिटीजन. ग्रामसभेतला जो सहभाग आहे तो थोडा अजूनही कमी आहे. डेमोक्रेटिक एंगेजमेंट लिमिटेड आहे. लोकांना अजूनही त्याचं महत्व कळत नाहीये की डेमोक्रेटिक प्रोसेसमध्ये आपण एंगेज झाल्यानंतर काय बदल घडू शकतात. सो हा लिमिटेड अवेअरनेस कुठेतरी आपल्याला घातक ठरतोय. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विकनेस आहे. स्किल्ड स्टाफ नाहीये, प्रॉपर ट्रेनिंग नाही होत, टेक्नॉलॉजिकल रिसोर्सेस कसे वापरायचे हे कळत नाहीये. सो यातून काय होतंय? गव्हर्नन्सची जी इफिशियन्सी आहे ती हॅम्पर होताना आपल्याला दिसते. बेसिकली या सगळ्या पॉइंटमध्ये ग्रासरूट डेमोक्रेसी बघितल्यानंतर आपण हे कन्क्लूड करू शकतो की ओव्हरऑल आपण एक कन्क्लुजन काढू शकतो आपल्या ह्या डेमोक्रेटिक प्रोसेसचं. ते असं की द डेमोक्रेटिक प्रोसेस इन इंडिया रिमेन्स व्हायब्रंट अँड डायनॅमिक बट इट फेसेस सिरियस चॅलेंजेस. बघा हे सगळे चॅलेंजेस आपण बघितले. क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स होत आहे, इन्फ्लुएन्स ऑफ मनी अँड बिझनेस इंटरेस्ट, त्यानंतर वीकनेसेस इन इलेक्टोरल फंडिंग,
coalition instability, incomplete grassroots empowerment. Therefore, strengthen electoral reform, ensuring transparency, promoting clean politics, and empowering local self-government institutions are essential for preserving spirit of Indian democracy. इंडियन डेमोक्रेसीचं जर स्पिरिट आपल्याला प्रिझर्व करायचं असेल, टिकवून ठेवायचं असेल, तर काय गरजेचं आहे? क्लीन पॉलिटिक्स प्रमोट करणं, ट्रान्सपरन्सी इन्शुअर करणं आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंटला एम्पॉवर करणं, ग्रासरूट डेमोक्रेसीला एम्पॉवर करणं, डिसेंट्रलायझेशन कडे जाणं. सो स्ट्रॉंग डेमोक्रेटिक प्रोसेस इज अ फाउंडेशन. कशाचं फाउंडेशन आहे? कॉन्स्टिट्युशनल रिपब्लिक, अँड इज नॉट नेसेसरी फॉर अचिव्हिंग आयडियल जस्टिस necessary for achieving ideals such as justice, equality, liberty and fraternity. आपण हे प्रियांबल मध्ये पाहिलेत. हे आपले आयडियल्स आहेत की आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि बेसिकली बंधुभाव आणि या सगळ्यावरती बंधुभाव या सगळ्यावरती बेसिकली उभी असलेली सोसायटी डेव्हलप करायची आहे, तयार करायची आहे. सो इन्व्हेन्शन इन प्रियांबल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सो आपल्याला प्रियांबल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिसून येतो. सो ही मूल्य आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये आणायची असतील तर डेमोक्रेटिक प्रोसेसला स्ट्रेंथन करणं, सक्षम बनवणं आणि अधिक क्लीन पॉलिटिक्स, लोकल सेल्फ गव्हर्नमेंटकडे जाणं आणि त्याचबरोबर ट्रान्सपरन्सी इन्शुअर करणं फार जास्त गरजेचं आहे. ही सगळी कामं करण्यासाठी म्हणून आपल्याला इलेक्टोरल रिफॉर्म्सची गरज आहे, ग्रासरूट डेमोक्रेसीची गरज आहे आणि त्याचबरोबर एक पॉलिटिकल विलची सुद्धा गरज असलेली आपल्याला दिसून येते. सो हा आपला शेवटचा पॉइंट होता आपल्या ओव्हरऑल सिलेबस मधला, डेमोक्रेटिक प्रोसेस. ठीक आहे, आपण 4ही मॉड्यूल्स बघितलेले आहेत आपल्या इंडियन कॉन्स्टिट्युशनल लॉ न्यू चॅलेंजेस मधले. आता हे सगळे 4ही मॉड्यूल्स बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की काही न्यू चॅलेंजेस आपल्याला दिसतात जे आपल्या इंडियन डेमोक्रेसीमध्ये आहेत किंवा जे बेसिकली कशाच्या रिलेटेड असलेले आपल्याला दिसून येतात. बेसिकली आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्युशनल लॉच्या कंटेक्स्टमध्ये हे चॅलेंजेस दिसून येतात. आपण हे सर्व पाहिलेलं आहे, जसं की फेडरलिझम मॉड्यूल 1, त्यानंतर स्टेट, ह्या दोन्ही कॉन्सेप्ट पाहिलेले आहेत. याचे सेपरेट व्हिडिओज आहेत. याला फेडरलिझमला आपल्याला 2 भागांमध्ये बघावं लागलं होतं. त्यानंतर स्टेट, नीड ऑफ वायडनिंग डेफिनेशन, इथे आपण सगळ्या केस लॉज वगैरे सुद्धा पाहिलेले आहेत. त्यानंतर मॉड्यूल 2 आहे. मॉड्यूल 2 मध्ये सगळ्या इक्वॅलिटीचा आर्टिकल 14, त्यानंतर 15, 16 आपण बघितलंय. त्यानंतर प्रेस रिलेटेड म्हणजे 19(1)A सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आता इमर्जिंग रिजिम ऑफ न्यू राईट्स अँड रेमेडीज बघा, आपल्या देशामध्ये खूप जास्त प्रमाणावरती काय नव्या राईट्स, नव्या रेमेडीज इंट्रोड्यूस होत आहेत. सो तिथे आपण फंडामेंटल राईट्स, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, फंडामेंटल ड्युटीज मधलं रिलेशन बघितलं होतं. सो हे सगळे एमर्ज होणारे कंपन्सेशन ज्युरिस्प्रुडन्स, आपल्याला कंपन्सेशन मिळालं पाहिजे वगैरे वगैरे वगैरे, आणि कमर्शियलायझेशन ऑफ एज्युकेशन, हे सगळे एमर्जिंग जे राईट्स आहेत, एमर्जिंग रिजिम आहे, नवे जे चॅलेंजेस आहेत ते आपण इथे पाहिले होते. त्यानंतर राईट्स ऑफ मायनॉरिटीज बघितल्यात, सेक्युलरिझम बघितलंय आणि रिलिजियस फॅन्टॅसिझम सुद्धा बघितलेलं आहे. सेक्युलरिझम बेसिकली आपण एकदम ब्रीफली डिस्कस केलं होतं. तिथे तुम्ही अजून थोडं त्याच्यावरती वाचा, सेक्युलरिझम आणि रिलिजियस फॅन्टॅसिझम. आणि त्याचबरोबर आपला जे फाउंडेशन पेपर 1 आहे तिथे सुद्धा रिलिजन ॲज अ डिवायसिव्ह फॅक्टर आपण बघितलाय. तिथले पॉईंट सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर सेपरेशन ऑफ पॉवर्स आपण आधीच्या लेक्चर्समध्येच कव्हर केलेलं आहे की सेपरेशन ऑफ पॉवर मध्ये काय आहे, स्ट्रेसेस आणि स्ट्रेन, मग लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी मधली सेपरेशन ऑफ पॉवर्स, त्याचबरोबर ज्युडिशरीचा काय रोल आहे, ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम, ज्युडिशियल रिस्ट्रेंट, हे सगळं आपण बघितलंय. त्यानंतर डेमोक्रेटिक प्रोसेस आपण या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. अशा पद्धतीने आपला हा पूर्ण सिलेबस झालेला आहे. व्यवस्थित पेपर द्यायचा आहे आपल्याला, कारण याच्या व्यतिरिक्त काही येणार नाहीये. ठीक आहे, आपण आधीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सुद्धा बघितलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने क्वेश्चन्स येतात. पाहिले नसतील तर तुम्ही तुमच्या लेवलला सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहायचे, सोडवून बघायचे आणि ऍड्रेस करायचा आहे. जसा क्वेश्चन येईल तसं आपण ज्या मॉड्यूलमधून जे पाहिलेलं आहे तसं ते ऍड्रेस करता येणार आहे आपल्याला. त्यामुळे आपल्याला सगळी तयारी न्यू कॉन्स्टिट्युशनल चॅलेंजेसची, कॉन्स्टिट्युशनल लॉ न्यू चॅलेंजेसची झालेली आहे. ठीक आहे, सगळे मॉड्यूल आपले कव्हर आहेत. आता फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघा आणि ते लिंक करा आपल्या सिलेबसच्या टॉपिकला. त्याचा सिनॉप्सिस बनवून ठेवा जे की तुम्हाला परीक्षेमध्ये कामी येतील. इंट्रोडक्शन तयार ठेवा तुमची
आणि क्वेश्चनच्या डिमांडनुसार कन्क्लुजन लिहा. ठीक आहे, इझी असेल पेपर, काही काळजी करू नका. ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक्यू.